स्वागत करतो. सॉरी माझं पण करून त्याच्यावर हो मी कनेक्ट त्याच्यातून बाहेर पडतो. ते ना जागा नाही कंटिन्यू सारखी येते जाते. हॅलो त्याच्यामुळे थोडासा डिस्टर्ब होतोय, सॉरी. तर मित्रांनो, आजचा जो आपण विषय घेतलेला आहे समाजवाद आणि या विषयावरती आपल्याला आज मार्गदर्शन मिळणार आहे. भारतीय अर्थव्यवस्था ही समाजवादाच्या मूळ गाभ्याशी जोडलेली आहे. भारतीय राज्यघटना समता, एकता व बंधुता या त्रिसूत्रीशी जोडलेली आहे. आणि समाजवादी समाजरचना हे उद्दिष्ट व ध्येय डोळ्याशी पाहून स्वातंत्र्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेची वाटचाल सुरू झालेली आपण पाहतो. या समाजवादाचे जे मूळ गाभा आहे तो संपत्तीचं समान वाटप आणि या समाजवादाच्या सगळ्यांच्या आवाज भारतीय अर्थव्यवस्थेने कशा प्रकारची वाटचाल आहे हे आपल्याला आजच्या व्याख्यानातून समजणार आहे. असं जागतिक नंतर क्षेत्राचे प्राधान्य देण्यात आलं. या खासगी क्षेत्राला प्राधान्य या ठिकाणी समाजवादी विचारधारा थोडीशी आपल्याला मागे पडलेली दिसून येते. अशा अवस्थेमध्ये आज आपण आपली अर्थव्यवस्था वाटचाल करत आहे. ही वाटचाल कशा प्रकारची आहे याची माहिती आपल्याला आजच्या या व्याख्यानामधून मिळणार आहे. मार्गदर्शन करण्यासाठी सगळ्यांच्या आवाज या ठिकाणी डॉक्टर राजशेखर कॉलेज या ठिकाणी सहाय्यक प्राध्यापक बारकाई बरोबर वराडलेला आवाज येतो. अच्छा व्याख्यानांचा थोडक्यात परिचय मी आपल्या समोर मांडतो. इकॉनॉमिक्स PhD सेट, त्यानंतर त्यांना UG एक्सप्रेस हा 10 वर्षाचा आहे. रिसर्च एक्सप्रेस 10 वर्षाचा आहे. त्यांनी रिसर्च क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे. त्याचबरोबर त्यांना काही अवॉर्ड मिळालेले आहेत. ते अवॉर्ड म्हणजे डिफेन्स नॅशनल अवॉर्ड हा 2019 मध्ये हा मिनिस्टर ऑफ डिफेन्स गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडचा असा हा अवॉर्ड आहे. त्याचबरोबर रिसिव्ड ग्रुप कमांडर कमिशन कार्ड फॉर इयर 2018 म्हणजे 2018 मध्ये हा एक पुरस्कार मिळालेला आहे. असे अभ्यासू आणि संशोधनामध्ये कायम सातत्याने संशोधनामध्ये असणारे आमचे मित्र डॉक्टर राजशेखर आज या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपलब्ध झालेत. मी पुन्हा एकदा आमच्या महाविद्यालयाच्या वतीनं, आमच्या अर्थशास्त्र विभागाच्या वतीनं आणि आपल्या सर्व उपस्थित पार्टिसिपंटच्या वतीनं प्रमुख व्याख्यात्यांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो आणि या ठिकाणी माझं प्रस्तावित थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर मी आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य गाडे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. हॅलो ऐकू आवाज येतो का राबाडे सर? हा येतोय साहेब बोला. $73 पार्टिसिपेटेड. हॅलो सर बाकी प्लीज एक ऐका, सगळ्यांनी ऐका प्लीज. छोटी छोटी मुलं पण बोलतायत मध्ये आधी बरं का सगळ्यांना वेळ आहे बरं का. महत्वाच्या विषय आपण चर्चा करणार आहोत. घरातले आपापली छोटी छोटी मुलं सुद्धा बोलतात आणि बाकीच्यांना म्यूट करून टाका ना सर. हो सर, बाकी छोटी मुलं वगैरे ओरडलेला आवाज येतोय, सगळ्यांना बंद करा.
हॅलो हॅलो साहेब बोला तुम्ही आता. हॅलो हा येतोय आवाज बोला. निलागी सर साहेब अनम्यूट झालेत. निलागी सर साहेब अनम्यूट झालेत. निलागे सर. हॅलो 5 मिनिटात फोन करतो. निलागी सर साहेब अनम्यूट आहेत. हा हॅलो हॅलो येतोय आवाज आता? हा येतोय बोला. येतोय का आवाज? हा येतोय बोला. सर्वांना नमस्कार. शिक्षणाची गंगा सामान्य माणसाच्या झोपेपर्यंत घेऊन जाणारे शिक्षण वर्षी परमपूज्य डॉक्टर शेळके यांना मी अभिवादन करतो. आजच्या वेबिनारसाठी उपस्थित असलेले सर्व अभ्यासक, त्याचबरोबर माझ्या महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक बंधू भगिनी आणि आजच्या वेबिनारमध्ये महत्वपूर्ण विचार मांडणारे लेफ्टनंट डॉक्टर राजशेखर सर आणि इतर सर्व पार्टिसिपंट मित्रांचे मी सहर्ष स्वागत करतो. खरं तर श्रीमती मिनलबन मेहता महाविद्यालय हे डोंगरी भागात वसलेलं महाविद्यालय आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नेट कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम येत असतो. त्यामुळं आपण सगळ्यांनी समजून घेऊन पुढे जाऊयात. आणि आता जो वेबिनारचा विषय आहे तो अतिशय महत्वाचा असा विषय आहे, तो म्हणजे समाजवाद आणि 21व्या शतकातील भारतीय अर्थव्यवस्था. खरं तर अलीकडच्या एक 4-5 वर्षाच्या कालखंडामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेच्या विषयी आपण वेगवेगळी मतांतर करत आहोत. वेगवेगळे विचारवंत मांडताना आपल्याला दिसून येतात. मित्रो, खरं तर भारतीय अर्थव्यवस्थेला एक प्रचंड असा मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला असलेला आपल्याला दिसून येतो. त्यामध्ये साधारणपणे 150 वर्षाच्या नंतर 1947 आपला देश स्वतंत्र झाला आणि देश स्वतंत्र झाल्यानंतर स्वातंत्र्याच्या काळात भारताच्या मानवतेने पायबंदी केली होती. आपल्याला ज्या गुलामगिरीमध्ये ठेवलं होतं त्या गुलामगिरीतून देश स्वतंत्र झाल्यानंतर आपल्या विकासाला सुरुवात केली असलेली आपल्याला दिसून येते. विकासापासून असणारा समाज, विशेषतः गोरगरीब, खेड्यापाड्यातला, दलित, दिनदुबळा समाज, या सर्वांना विकासाच्या प्रवाहामध्ये आणणं आणि देशाचा एकूणच सर्वांगीण विकास करणं, अशी भूमिका आपले स्वातंत्र्य मिळवून दिलेले सगळ्याच मंडळींनी असं एक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलं होतं. यामध्ये भारतातील ज्येष्ठ सुपुत्र पंडित जवाहरलाल नेहरू आणि बाबासाहेब आंबेडकर या दोघांच्या नावाचा आपल्याला फार गांभीर्याने विचार करावा लागतो. कारण नेहरूंनी आणि बाबासाहेबांनी समाजवादी समाज रचनेवर आधारित असलेली मिश्र व्यवस्था आपल्याला दिली आणि आपण त्याचा स्वीकार केला. आणि स्वातंत्र्यानंतर या मिश्र अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून आपण आपल्या देशाची प्रगती करू लागलेला आपल्याला दिसून येतो. 1989 पर्यंत समाजवादी समाज रचना हे ध्येय उराशी बाळगून नियोजनाच्या माध्यमातून आपण आपल्या देशाचा महत्वपूर्ण असा विकास केला. खरं तर हे विकासाचं एक पर्व म्हणावं लागेल आपल्याला. मात्र 1991 नंतरचा जो कालखंड आहे, या 91 नंतरच्या कालखंडाचा जरा वेगळ्या पद्धतीने आपला विचार करावा लागतो. कारण 1991 नंतर आपण नवीन आर्थिक धोरणाचा स्वीकार केला आणि खाजगीकरण, उदारीकरण याला चालना दिली. त्यामुळं मूळ समाजवादाचं धोरण आपलं बाजूला पडलं आणि परिणामात 21व्या शतकाच्या काळामध्ये विकासाचा आश्वमेध आपला जो आहे तो जलद गतीने. मात्र माझ्यासारख्या असा प्रश्न पडतो की 1991 नंतर हा जो विकास आहे, हा विकास नक्की कोणाचा विकास आहे? एकीकडे मोठ्या मोठ्या शैक्षणिक संस्था स्थापन होऊ लागल्या, मात्र या शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण महाग होत चाललेलं आहे. हे शिक्षण सर्वसामान्यांना परवडतंय का? त्यामुळे खरं तर ग्रामीण आणि शहरी अशी एक मोठी दरी निर्माण झालेली आपल्याला दिसून येते आणि एक अशी मोठी भीती निर्माण झाली किंवा प्रत्यक्षात ते आपल्याला जाणवायला लागलेलं आहे की आर्थिक विषमता फार मोठ्या प्रमाणावर समाजाने वाढू लागलेली आहे.
फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारणीला विचारसरणीची अर्थव्यवस्था होत आहे. त्यातच सार्वजनिक क्षेत्रात तर आपण बघायला गेलो तर सरकारी उद्योगधंदे जे सगळे आहेत हे सगळे आपण घेऊन चाललेलो आहोत. खाजगी क्षेत्रात आपण आपले सरकारी उद्योग विकायला लागलेलो आहोत. खरं तर टेलिफोन सारखी कंपनी सुद्धा आपण खाजगी क्षेत्रामध्ये विकली. आताप्रमाणे रेल्वे सारखी जी मोठा उपक्रम आहे हा सुद्धा खाजगी क्षेत्राकडे वाटचाल करताना दिसून येतो. खरं तर ह्या सगळ्या गोष्टीचा फार मोठा परिणाम हा भारताच्या एकूणच सामाजिक आर्थिक जीवनावर होणार दिसून येतो. आणि या परिणाम होत असताना ही अर्थव्यवस्था उठली की काय असा एक प्रश्न माझ्यासारख्या अभ्यासकाला वाटतो. कारण तुम्ही सगळे जे विचारवंत मंडळी यामध्ये सहभागी झाला ते सहभागी झालेले या देशाची अर्थव्यवस्थेच्या कोनातून स्वातंत्र्यानंतर धोरण आणि विशेषतः 90 नंतरच्या धोरणाचा आपण अभ्यास करणार आहोत. परंतु खरं तर राज्य शासनाचा विद्यार्थी म्हणून मी याचा शेवटच्या माणसावर काय परिणाम होतो याचा मी एक वेगळ्या दृष्टिकोनातून विचार करताना आपल्याला दिसून येतो. श्रीमती इंदिरा गांधी यांनी 1969 साली खाजगी क्षेत्रातल्या अनेक बँकांचे राष्ट्रीयकरण करून सार्वजनिक क्षेत्रामध्ये त्यांना आणलं आणि परिणामात त्यातून शेती, लघु उद्योग यासारख्या घटकांना चालना मिळाली. मात्र या बँकांचे आज खाजगीकरणाकडे वाटचाल सुरू आहे. खाजगीकरणाकडे वाटचाल सुरू असताना सर्वसामान्य माणसाचे बँकिंग सेवेपासून हा सर्वसामान्य माणूस कुठे फेकला गेला आहे याचा एक आपण विचार केला गेला पाहिजे. आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढत जाणारा व्यापार, देशाचं वाढलेलं राष्ट्रीय उत्पन्न यातून आम्ही विकासाची स्वप्न पाहत आहोत. मात्र हा विकास खऱ्या अर्थानं तिथल्या सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचणार आहे का? तिथं शेतावर राबणाऱ्या शेवटच्या भांगलन करणाऱ्या गाईच्या पर्यंत हा विकास केव्हा जाणार? स्वातंत्र्यानंतर 75 वर्षानंतर या गोष्टीचा आपण अत्यंत गांभीर्याने विचार केला पाहिजे की शेवटची माझ्या देशातली जी माझी भगिनी आहे, जी हातामध्ये खुरपं घेऊन शेतामध्ये राबणारी आहे, त्या माझ्या भगिनीकडे हा विकास केव्हा पोहोचणार आहे याचा खरं तर आपण सगळ्या समाज धुरीणांनी विचार करायला पाहिजेत. आणि खऱ्या अर्थानं विकासाचं स्वप्न बघून फक्त चालणार नाही, तर तो विकास प्रत्यक्षामध्ये अंमलात आला तरच खऱ्या अर्थानं आपला सर्वांगीण विकास होणार आहे. या दृष्टीने एका वेगळ्या चिंतनाची आपल्याला गरज आहे. आजचे व्याख्याते जे आहेत ते लेफ्टनंट डॉक्टर चंद्रशेखरजी यावर मोठ्या प्रमाणावर प्रकाश टाकतील. यामध्ये सहभागी असलेले सगळे विचारवंत शिक्षक, प्राध्यापक मित्र आहेत. माझ्या शिवाजी विद्यापीठाच्या आधिपत्याखाली येणारे सगळे माझे जे अर्थशास्त्राचे विचारवंत मंडळ आहेत त्यांनी यावर गांभीर्याने विचार करावा. आणि माझं हे छोटस असलेलं उद्घाटनपर भाषण संपवतो. त्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो, सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. सर्वांना नमस्कार. धन्यवाद साहेब, आपण आपल्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. यानंतर आजचे वक्ते डॉक्टर राजशेखर सरांना मी विनंती करतो की त्यांनी आपले विचार मांडावे. धन्यवाद गाडे साहेब. या आवाज येतोय माझा सगळ्यांना? येतोय. आवाज येतोय सर, काय अडचण नाही, आवाज येतोय. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे सर्व संस्था पदाधिकारी, माननीय प्राचार्य मिनलबेन मेहता महाविद्यालय पाचगणी, डॉक्टर अरुण गाडे साहेब, अर्थशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख जे या वेबिनारचे आयोजक आहेत, सतीश कुदळे सर, त्यानंतर या वेबिनारचे कोऑर्डिनेटर डॉक्टर तुकाराम राबाडे सर, या सर्वांनी एक प्लॅटफॉर्म या ठिकाणी उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्वप्रथम मी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, मिनलबेन मेहता महाविद्यालय पाचगणी, प्राचार्य साहेब सगळ्यांना मी धन्यवाद देऊ इच्छितो. मला या वेबिनारसाठी जो विषय मी निवडलेला आहे तो विषय म्हणजे सोशलिझम अँड इंडियन इकॉनॉमी इन 21st सेंचुरी, म्हणजे 21व्या शतकातील भारत आणि समाजवाद. तसं पाहिलं गेलं तर हे विषय खूप व्यापक आहे आणि या व्यापक स्वरूपाच्या विषयाची मांडणी अगदी मला 45 मिनिटाच्या आत करायचं आहे. तर सुरुवातीलाच मी या ठिकाणी स्पष्ट करू इच्छितो की याची मांडणी करत असताना प्रामुख्याने मी 3 टप्प्यात या विषयाची मांडणी करण्याचा प्रयत्न करेन.
पहिल्या टप्प्यात मी पार्श्वभूमी स्पष्ट करणार आहे की मी हा विषय का निवडला, विषय निवडण्याचं कारण काय आहे. त्यानंतर दुसरा जो टप्पा आहे त्या दुसऱ्या टप्प्यात मी सांगणार आहे की समाजवाद म्हणजे काय आहे आणि समाजवादाच्या माध्यमातून जगाच्या पातळीवरती कोणकोणत्या अर्थव्यवस्था 20व्या शतकाच्या सुरुवातीला उभे राहिलेल्या आहेत आणि भारतामध्ये स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर त्या समाजवाद कशा पद्धतीने स्वीकारला गेलेला आहे आणि त्या संदर्भात कोणते वाद भारतामध्ये झालेले आहेत, जे की बाबासाहेब आंबेडकर असतील, त्यानंतर नेहरू असतील, जयप्रकाश नारायण असतील, अशा अनेकांचे जे मतमतांतर आहेत समाजवादाच्या बाबतीत ते मी व्याख्यानाच्या दुसऱ्या टप्प्यात स्पष्ट करणार आहे. आणि व्याख्यानाच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये मी हळूहळू भारतीय अर्थव्यवस्थेच्या बाजूला येणार आहे आणि त्या तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात मी आजच्या 21व्या शतकातील अर्थव्यवस्थेमध्ये काही आकडेवारीनिशी मी सांगणार आहे की आपली अर्थव्यवस्था समाजवादाकडून भांडवलशाहीकडे कशा पद्धतीने डायव्हर्ट होऊ लागलेली आहे आणि यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे हे माझ्या व्याख्यानाच्या तिसऱ्या टप्प्यात मी सांगणार आहे. तर अशा पद्धतीने माझं हे आजचं व्याख्यान मी प्रामुख्याने 3 विभागामध्ये विभागलेलं आहे. तर माझ्या व्याख्यानाच्या सुरुवातीला मी माझ्या पहिल्या विभागाकडे येणार आहे, त्यात मी पार्श्वभूमी सांगणार आहे. खरं तर समाजवाद हा फार मोठा विषय आहे. त्याला आर्थिक बाजू आहे, सामाजिक बाजू आहे, राजनैतिक बाजू आहे, असे अनेक पैलू समाजवादाला आहेत. या अनेक पैलूंच्या बद्दल बोलत असताना एक इंटरडिसिप्लिनरी अप्रोच या अनेक पैलूंचा म्हणजे 21व्या शतकातील भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास बघत असताना, विकास तपासत असताना या अनेक पैलूंच्या माध्यमातून आपल्याला विकास तपासावा लागणार आहे. प्रामुख्याने मी या ठिकाणी समाजवादाची आर्थिक बाजू घेणार आहे, आर्थिक बाजूवर फोकस करणार आहे आणि आर्थिक बाजूवर फोकस करीत असताना त्याला सामाजिक आणि राजकीय बाजू कशी कारणीभूत आहे याची कारणमीमांसा मी सांगत जाणार आहे. म्हणून समाजवाद हे माझ्या टायटलमध्ये मी निवडलेलं आहे. एकदा मी रिफ्रेशर कोर्ससाठी परराज्यामध्ये गेलेलो असताना त्या ठिकाणी सेमिनार होतं आणि त्या सेमिनारमध्ये माझा विषय होता सोशलिझम अँड इंडियन इकॉनॉमी, सोशलिस्ट इकॉनॉमी असा माझा विषय होता. त्या विषयावरती सेमिनारमध्ये बऱ्यापैकी पार्टिसिपंट्सनं बोलून झाल्याच्या नंतर जे अध्यक्ष असतात, विषय एक्सपर्ट, ते त्या अध्यक्षाच्या समारोपामध्ये सर्व झालेल्या व्याख्यानावरती एक आढावा घेत होते आणि घेत असताना ते बोललेत की माझ्या विषयावरती आल्यानंतर द पार्टिसिपंट्स फ्रॉम महाराष्ट्र स्टेट टॉक्ड ऑन द आउटडेटेड सब्जेक्ट. आणि असं बोलल्याच्या नंतर मला थोडी डोक्यामध्ये मला प्रश्न निर्माण झाला की असं का बोलले असतील. तर त्याची कारणमीमांसा मी तपासण्याच्या अनुषंगाने प्रयत्न केला. मला लक्षात आलं, पॉझिटिव्हली मी त्यांचा ते विचार घेतला आणि मला लक्षात आलं एक अभ्यासक अशा पद्धतीने बोलतायत की 21व्या शतकामध्ये दिस इज अन आउटडेटेड सब्जेक्ट. तर मला त्यावेळेला लक्षात आलं की हे जे लाट आहे किंवा जे प्रवाह आहे सध्या 21व्या शतकात भारतामध्ये, ग्लोबलायझेशन, लिबरलायझेशन आणि प्रायव्हेटायझेशनचं, या प्रवाहामध्ये समाजवाद हे आपण कधीतरी स्वीकारलेलो होतो याचा विसर अनेकांना पडलेला आहे. प्रत्येक या प्रक्रियेची एक लाट येत असते आणि त्या लाटेमध्ये आपण मागचा इतिहास विसरत असतो आणि इतिहासात आपण काही गोष्टी का स्वीकारलो हे याचा देखील आपल्याला विसर पडत असतो. तर अशा प्रकारच्या या प्रायव्हेटायझेशनच्या लाटमध्ये, ग्लोबलायझेशनच्या लाटामध्ये आपल्याला विसर पडलेला आहे की आपण समाजवाद कशासाठी नेमकं स्वीकारलेलं होतं आणि त्यावरती फोकस करण्यासाठी समाजवाद हे विषय या ठिकाणी मी निवडलेला आहे आणि 21व्या शतकामध्ये समाजवादाची काय भूमिका असणार आहे हे या ठिकाणी मी स्पष्ट करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर हे झालं माझ्या म्हणजे 21वं शतकच मी का या ठिकाणी टायटलमध्ये देतोय, कारण 21व्या शतकामध्ये फार मोठ्या बाता आपण भारताच्या विकासाच्या बाबतीत करतोय, गोष्टी करतोय, पॉझिटिव्हली करतोय, चांगली गोष्ट आहे. डबल डिजिट ग्रोथ रेट, जगाच्या पातळीवरती भारताची 3री क्रमांकाची परचेसिंग पॅरिटी, पॉवर पॅरिटीच्या बेसिसवरती 3ऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आणि नॉमिनल जीडीपी बघितलं तर जगाच्या पातळीवरती 5व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था. मोठ्या प्रमाणात फॉरेन इन्व्हेस्टमेंट भारतामध्ये होतो आहे. औद्योगिक विकास डबल डिजिट पर्यंत पोहोचलेला आहे. इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट होतो आहे.
ह्या सगळ्या पॉझिटिव्ह साईड्सची आपण चर्चा करतोय, परंतु त्याच वेळेला जेव्हा आपण आपल्या समाजाकडे पाहतो, सोशल ऍस्पेक्ट जेव्हा आपण लक्षात घेतो, तर त्या ठिकाणी आपल्याला फार मोठ्या प्रमाणात एक विषमता सामाजिक पातळीवरती आणि आर्थिक पातळीवरती दिसून येते. आणि 21व्या शतकातील हे चित्र, जरी अर्थव्यवस्थेच्या विकासाच्या आपण गप्पा करत असू, जरी जगाच्या कॉम्पिटिशन संदर्भात आपण बोलत असू, आपण अगदी भारत महासत्ता होण्यापर्यंतच्या गप्पा केलेल्या आहेत 21व्या शतकाच्या सुरुवातीला, म्हणजे 2000 जेव्हा सुरू झालं त्यावेळेला अनेक गप्पा आपल्याला ऐकायला मिळतात. अगदी भारत महासत्तापर्यंत झेप घेत असेल, चांगली गोष्ट आहे, परंतु आपले बेसिक्स काय आहेत, आपण आपल्या लोकांना संतुष्ट करू शकतोय का, त्यांच्या गरजा भागवू शकतोय का, ह्या सगळ्या गोष्टी सोडून फक्त ग्रोथ रेट कडे बघणे, इन्व्हेस्टमेंट कडे बघणे, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कडे बघणे आणि संपत्ती मोजणे, एवढ्यावरूनच आपण सर्वसामान्यांचा विकास करू शकतो का, याचा देखील मला समाजवादाच्या अनुषंगाने आढावा घ्यायचा असल्या कारणाने मी 21व्या शतकातील भारत आणि समाजवादाची व्यवस्था हा विषय या ठिकाणी निवडलेला आहे. तर माझ्या पुढच्या 2 व्याख्यानाच्या टप्प्यामध्ये हे आकडेवारीनिशी अर्थव्यवस्थेचा संबंध येणारच आहे. त्यावेळेला मी हे सगळं काही जी लाट कशी चाललेली आहे त्या लाटेचं स्पष्टीकरण त्या ठिकाणी मी देणारच आहे. तर हे झालं माझ्या विषयाची मांडणी, म्हणजे मी हा विषय कशासाठी निवडला, विषयाची पार्श्वभूमी काय. आता मी माझ्या विषयाच्या दुसऱ्या टप्प्याकडे येणार आहे, दुसऱ्या भागाकडे येणार आहे, ज्यामध्ये मी समाजवादाविषयी आपणाला थोडक्यात माहिती देणार आहे. समाजवाद ची व्याख्या जर करायची झाली तर आपल्या सर्वांना परिचय आहे समाजवाद म्हणजे काय वगैरे या गोष्टी, परंतु थोडं माझ्या व्याख्यानाला लिंक देण्यासाठी हे मी सगळं जोडतो आहे. समाजवाद, साम्यवाद हे दोन्ही शब्द एकाच अर्थाने. कार्ल मार्क्स 19व्या शतकातील जे विचारवंत होते त्यांनी साम्यवाद आणि समाजवादाची संकल्पना खऱ्या अर्थाने मांडलेली आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, मार्क्सच्या आधीही समाजवादाची संकल्पना या जगाच्या पातळीवर अस्तित्वात होती, परंतु मार्क्सच्या समाजवादाला, साम्यवादाला सायंटिफिक सोशलिझम असे म्हणतात. अगदी बाबासाहेब आंबेडकरांनीही त्यांच्या पुस्तकामध्ये नमूद केलेलं आहे की खऱ्या अर्थाने जे सायंटिफिक सोशलिझम आहे ते सायंटिफिक सोशलिझम मार्क्सने मांडलेलं आहे. मार्क्सच्या आधी ज्यांनी समाजवादाची रचना मांडणी केलेली आहे त्यांना युटोपियन सोशलिस्ट म्हणतात. म्हणजे फक्त समाजवाद म्हणजे असा एक आदर्शवाद आणि त्या आदर्शवादामध्ये हे अशा चित्र असतं असं सांगितलेलं आहे, परंतु मार्क्सने तो समाजवाद कशा प्रकारे अस्तित्वात येऊ शकतो याची कारणमीमांसा केलेली आहे. म्हणून सायंटिफिक सोशलिझमचं जनक मार्क्सला मानलं जातं. तदनंतरच्या काळात 20व्या शतकाच्या सुरुवातीला मार्क्सने जी विचारधारा मांडलेली होती, दास कॅपिटलच्या माध्यमातून, कम्युनिस्ट मॅनिफेस्टोच्या माध्यमातून मार्क्सने मांडणी केलेल्या विचारधारेच्या आधारावरती लेनिन आणि स्टॅलिनने 1917 मध्ये रशियामध्ये जी राज्यक्रांती घडवून आणली आणि त्या ठिकाणी पहिल्यांदा समाजवादावरती अर्थव्यवस्थेची उभारणी रशियन राज्यक्रांतीनंतर 1917 नंतर झालेली आहे आणि त्यानंतर जगातील अनेक अर्थव्यवस्थांनी त्या समाजवादाचं उदाहरण आपल्या राष्ट्रांची उभारणी करताना घेतलेली आहे. भारताच्या बरोबरच ज्या अर्थव्यवस्थेची उभारणी झालेली आहे ते म्हणजे चायना. चायनाने 1955च्या कालखंडामध्ये रशियाचं उदाहरण डोळ्यासमोर ठेवून आपल्या अर्थव्यवस्थेची उभारणी हे साम्यवादाच्या फिलॉसॉफीवरती केलेली आहे. त्याच काळात 1947, 1950-51 पासून भारतीय अर्थव्यवस्थेची देखील नव्याने उभारणी होऊ लागलेली होती. समाजवाद म्हणजे अशी अवस्था की ज्या अवस्थेमध्ये उत्पादन घटकांची बहुतांश मालकी ही सरकारची असते, सार्वजनिक यंत्रणेची असते. हे समाजवादाचं एक साधा आणि सोपी व्याख्या आपल्याला करता येईल. समाजवाद आणि साम्यवाद अशा 2 संकल्पना आहेत. समाजवादामध्ये उत्पादनाच्या घटकांची बहुतांश मालकी ही सार्वजनिक यंत्रणेची असते आणि
साम्यवादामध्ये उत्पादनाच्या घटकांची 100% मालकी ही सरकारी यंत्रणेची असते, म्हणजे सार्वजनिक यंत्रणेची असते. म्हणजेच साम्यवादाकडे जाण्याचा जो मार्ग आहे तो म्हणजे समाजवाद. म्हणजे समाजवादाच्या माध्यमातून टप्प्याटप्प्याने जेव्हा खाजगी मालकीचं सार्वत्रिकीकरण किंवा खाजगी मालकीचं सार्वजनिकीकरण करण्यात येतं, नॅशनलायझेशन करण्यात येतं, टप्प्याटप्प्याने अर्थव्यवस्था 10%, 20%, 50%, 70% अशा प्रकारे अर्थव्यवस्था 100% राष्ट्रीयकरणाकडे जात असते. ही जाण्याची जी प्रक्रिया आहे, म्हणजे 0 ते 100% पर्यंत जाण्याची जी प्रक्रिया आहे, त्या प्रक्रियेला आपण समाजवाद असे म्हणतो. ज्या ठिकाणी 100% मालकी सरकारची नसते, काही प्रमाणात मालकी सरकारची असते. आणि असं होत होत जेव्हा 100% मालकी ही सरकारची होते, तेव्हा त्या अवस्थेला आपण साम्यवाद असे म्हणतो, ज्याला की कम्युनिझम असे म्हणतो. कम्युनिस्ट रशिया, कम्युनिस्ट चायना, त्यांना जे त्यांच्या नावाच्या आधी, देशाच्या आधी आपण कम्युनिझम हा शब्द वापरतो, हे कम्युनिझम. भारतामध्ये 1947 ला स्वातंत्र्य जे मिळालं, त्या स्वातंत्र्यासाठी फार मोठ्या प्रमाणात स्वातंत्र्याचा लढा झाला. 47 ला स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर आपल्या अर्थव्यवस्थेची पुनर्रचना जी करायची होती, त्या पुनर्रचना करण्याच्या प्रक्रियेमध्ये आपण लोकशाही हे माध्यम स्वीकारलं आणि समाजवादापर्यंत जाण्याच्या साठी एक मार्ग म्हणून आपण लोकशाहीचा मार्ग स्वीकारला आणि लोकशाही समाजवादाच्या माध्यमातून आपण आपल्या अर्थव्यवस्थेचा विकास केला पाहिजे असं प्रारूप आपण स्वीकारलं. आता या ठिकाणी सुरुवातीला आपण मिश्र अर्थव्यवस्था, मिक्स्ड इकॉनॉमीचं मॉडेल स्वीकारलं. म्हणजे 20व्या शतकाच्या या मध्यामध्ये भारताला जे स्वातंत्र्य मिळालं ते 1947, म्हणजे 20व्या शतकाच्या मध्यामध्ये, या वेळेला आपल्यावरती जे साम्राज्य प्रस्थापित केलं होतं इंग्रजांनी, त्या इंग्रजांचं साम्राज्य या ठिकाणी असताना एक आजपासून 200-250 वर्षापूर्वी एक महत्वाची घटना जगाच्या पातळीवरती झालेली होती. तसं जगाचा इतिहास पाहिला असता एक 2,000-2,500 वर्षांपूर्वीचा इतिहास आहे. आणि अगदी सुरुवातीच्या टप्प्यात आपण इतिहास बघितला तर त्यामध्ये भारत, चीन यांनी जगाच्या पातळीवरती अनेक राष्ट्रांसोबत आंतरराष्ट्रीय व्यापार केलेला आहे, ज्या वेळेला युरोप, अमेरिका यांचं अस्तित्वही नव्हतं. आजपासून 250 वर्षापूर्वी आपण जेव्हा चित्र बघतो, आजपासून 250 वर्षापूर्वी जेम्स वॅटने जेव्हा वाफेच्या इंजिनाचा शोध लावला, तेव्हा औद्योगिक क्रांती जगाच्या पातळीवर घडून आली. प्रामुख्याने युरोपियन राष्ट्रांमध्ये ही औद्योगिक क्रांती घडून आली. आणि या औद्योगिक क्रांतीच्या लाटेमध्ये जे देश आले, त्या देशांनी इतर देशांवरती आपलं साम्राज्य प्रस्थापित केलं, प्रामुख्याने त्यामध्ये युरोपियन खंडातील काही देश. भारतात व्यापाराच्या अनुषंगाने जी आलेली ईस्ट इंडिया कंपनी होती, ती ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये येण्याचं महत्वाचं कारण होतं की पोर्तुगीज जे भारतासोबत व्यापार करायचे, ते काळे मिरे विकण्यावरून, त्या काळ्या मिऱ्याच्या किमतीवरून वाद झाला आणि त्या वादातून एक चहाच्या टपरीवरती बसलेले इंग्लंडमध्ये काही व्यापारी होते, त्या व्यापाऱ्यांनी चर्चा केली आणि त्यातनं त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली आणि त्या स्थापनेतून ईस्ट इंडिया कंपनी भारतात आली. म्हणजे ती कंपनी एक मल्टीनॅशनल स्वरूपाची कंपनी होती, बहुराष्ट्रीय स्वरूपाची ती कंपनी होती. ती कंपनी भारतात आली आणि त्यांनी भारतामध्ये हळूहळू आपलं साम्राज्य प्रस्थापित केलं. आणि साम्राज्य प्रस्थापित केल्याच्या नंतर 20व्या शतकाच्या मध्यामध्ये, म्हणजे 1947, 1950च्या आसपास, 47 ला स्वातंत्र्य मिळालं, 50 पासून आपण आपल्या अर्थव्यवस्थेची जी स्ट्रक्चरल रिफॉर्म्स आपण सुरुवात केलेत अर्थव्यवस्थेची, त्यावेळेला आपली अर्थव्यवस्था कशा प्रकारची असावी, त्या अर्थव्यवस्थेची रचना कशी असावी, याच्यावरती फार मोठ्या प्रमाणात चर्चा झाली.
घटना समितीच्या माध्यमातून एक आराखडा तयार करण्याचा प्रयत्न झाला. तो आराखडा बनला, एक चौकट बनवण्यात आली की भारताची समाज व्यवस्था, अर्थव्यवस्था कशा प्रकारची असावी, भारतीय अर्थव्यवस्थेची पुनरुभारणी करण्याचा प्रयत्न झाला. आणि यातून भारताने मिश्र स्वरूपाची अर्थव्यवस्था स्वीकारली. पंडित जवाहरलाल नेहरू, जयप्रकाश नारायण, राम मनोहर लोहिया, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यासारखे समाजवादी विचाराचे काही मंडळी या रिकन्स्ट्रक्शनच्या प्रक्रियेमध्ये असल्या कारणाने फार मोठ्या प्रमाणात आपल्या अर्थव्यवस्थेला एक समाजवादी समाज रचनेचे स्वरूप प्राप्त झालं होतं. त्या या सगळ्या वादातून म्हणजे भारताने कशा स्वरूपाची व्यवस्था या ठिकाणी उभारली पाहिजे त्या प्रमाणात वाद झालेत. प्रामुख्याने त्यावेळेला त्या जमीनदार वर्गांचं प्राबल्य त्या ठिकाणी होतं. एकूणच राजकारणामध्ये त्या जमीनदार वर्गांचं प्राबल्य होतं. म्हणून नेहरू जे पंतप्रधान झाले होते, पंडित जवाहरलाल नेहरू, त्यांना अनेकांचं सपोर्ट होतं. या ठिकाणी असणारे भांडवलदार भारतामध्ये त्यावेळेसचे, त्यानंतर जे जमीनदार मोठे होते या वर्गाचा त्यांना सपोर्ट होता. म्हणून त्यांना प्युअर समाजवाद स्वीकारण्यासाठी काही अडचणी येत होत्या. बाबा जे आपण समाजवाद स्वीकारलो त्याला आपण लोकशाही समाजवाद असे म्हणतो. लोकशाही समाजवाद म्हणजे पूर्ण चर्चा होऊन, घटना समितीमध्ये बाबासाहेब आंबेडकर होते आणि सगळेच होते. आणि घटना समितीमध्ये जेव्हा राज्यघटना कशी असावी त्याचा जे ड्राफ्ट तयार करायचे त्याच्यावरती चर्चा होत असायची. आणि चर्चा होत असताना सगळे साधक बाधक विचार करायचे आणि ती व्यवस्था ते स्वीकारण्याचा प्रयत्न करायचे. भारताने समाजवाद स्वीकारला पाहिजे का आणि तो समाजवाद कसा असावा यावरती फार मोठ्या प्रमाणात चर्चा घडून आली. मग त्यावेळेला बाबासाहेबांनी एक ड्राफ्ट दिला होता. त्या ड्राफ्टचं नाव होतं स्टेट्स अँड मायनॉरिटीज. आणि स्टेट्स अँड मायनॉरिटीज मध्ये बाबासाहेबांनी सोशलिझमची एक संकल्पना मांडली होती. जी संकल्पना घटना समितीने नाकारली कारणास्तव एका वेगळ्या प्रकारचा समाजवाद आपल्याला स्वीकारावा लागला. आणि आपण जे समाजवाद स्वीकारलं त्या समाजवादाला आपण लोकशाही समाजवाद असे म्हणतो. बाबासाहेबांना पण लोकशाही समाजवादाचीच अपेक्षा होती. आपण जे समाजवाद स्वीकारला त्याला लोकशाही समाजवाद असे म्हणतो. म्हणजे लोकशाहीच्या माध्यमातून या देशामध्ये समता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करणे. तर हे समाजवाद कशा स्वरूपाचा असावं, त्याचं स्वरूप कसं असावं, उद्योग कोणाकडे असावेत, देशातील शेत जमिनीची मालकी कोणाकडे असावी, म्हणजे मगाशी मी सांगितल्याप्रमाणे देशातील उत्पादनाच्या संसाधनांची मालकी कोणाकडे असते यावरनं अर्थव्यवस्थेचं स्वरूप आपण ठरवतो. उत्पादन संसाधनाची मालकी शासनाकडे असेल, सार्वजनिक यंत्रणेकडे असेल तर त्याला समाजवाद किंवा साम्यवाद असे आपण म्हणतो. उत्पादन साधनाची मालकी खासगी व्यक्तींकडे असेल तर आपण भांडवलशाही असे म्हणतो. मग आपण लोकशाही समाजवाद स्वीकारल्याच्या नंतर त्या ठिकाणी चर्चा झाली की शेत जमिनीची मालकी कोणाकडे असावी, उद्योगांची मालकी कोणाकडे असावी, मालकी कशा स्वरूपाची असावी, या सगळ्यावरती साधक बाधक चर्चा झाली. आणि असं ठरलं की आपण लोकशाही समाजवाद स्वीकारलो. परंतु पार्लमेंटमध्ये बहुमताने कायदा पारित करून आपण कशा पद्धतीने आपली अर्थव्यवस्था हाताळ किंवा भविष्यामध्ये अर्थव्यवस्थेची रचना कशी असू शकते हे आपण कायदे पारित करून त्यामध्ये बदल घडवून आणू शकतो. जे की बदल आपण 1991 मध्ये घडवून आपण मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली. 1951 आपण त्यात बदल केला आणि आपण 1991 स्वीकारलं जागतिकीकरण, खासगीकरण आणि उदारीकरण. का हे बदल घडलेत? कारण तसे बदल घडवून आणण्यासंदर्भातली रचना आपण आपल्या घटनेमध्ये करून ठेवली. तसे बदल घडवता आले कारण आपली घटनेची जी रचना होती त्याची फ्लेक्झिबल ठेवल्या कारणाने ते बदल अर्थव्यवस्थेमध्ये घडवता आले. प्रामुख्याने देशातील प्रत्येक व्यक्तीचे काही हक्क असतात. सामाजिक हक्क, राजकीय हक्क,
आर्थिक हक्क, नागरी हक्क. यामध्ये नागरी हक्क आणि राजकीय स्वरूपाचे हक्क या मूलभूत हक्कांमध्ये मोडतात. परंतु घटना बनवताना बाबासाहेबांचं असं मत होतं की देखील आपण मूलभूत बनवावेत. म्हणजे आपण जे समाजवाद स्वीकारणार आहोत ते समाजवाद पुढे भविष्यात सहजासहजी कोणाला बदलता येऊ नये अशा प्रकारची यंत्रणा बाबासाहेबांना अपेक्षित होती. समाजवादाच्या धोरणाची अंमलबजावणी घटनेच्या माध्यमातून झाली पाहिजे आणि ती कंपल्सरी असली पाहिजे असं बाबासाहेबांचं मत होतं. परंतु काँग्रेसचे जे समाजवादी लीडर होते त्यांनी बाबासाहेबांच्या या मताला विरोध केला. बाबासाहेबांच्या समाजवादाला आपण स्टेट सोशलिझम, राज्य समाजवाद असे म्हणतो. बाबासाहेबांनी सांगितलं होतं की देशाची शेतजमीन ही सरकारच्या मालकीची असावी, देशातले प्रमुख उद्योग सरकारच्या मालकीचे असावेत, देशातले मूलभूत उद्योग सरकारच्या मालकीतले असावेत आणि येत्या भविष्यामध्ये या स्वरूपामध्ये बदल करता येऊ नये कोणालाही अशी यंत्रणा बाबासाहेबांनी घटनेमध्ये केली होती. हे सर्व काही मूलभूत हक्कांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे अशी यंत्रणा बाबासाहेबांनी केली होती. परंतु काही कारणास्तव बाबासाहेबांच्या बाजूने त्यावेळेला त्यांच्या मतांना पुष्टी देणारे संसदेमध्ये खूप कमी लोक होती आणि म्हणून काही कारणास्तव विरोध झाल्यामुळे, बहुमत न मिळाल्यामुळे बाबासाहेबांचा जो स्टेट सोशलिझमचा क्लॉज होता, राज्य समाजवादाची जी संकल्पना होती, त्याची अंमलबजावणी झाली नाही. त्याऐवजी आपण लोकशाही समाजवाद स्वीकारला. म्हणजे लोकांचे सामाजिक हक्क आणि या देशातील लोकांचे आर्थिक हक्क हे मूलभूत हक्कांमध्ये इन्क्लूड न करता आपण घटनेच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये इन्क्लूड केलं. मूलभूत हक्क की ज्याला सहजासहजी बदलता येत नाही, हात लावता येत नाही, परंतु घटनेच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये आपण बदल करू शकतो. म्हणजे आर्थिक धोरण हे मार्गदर्शक तत्वांप्रमाणे आपण ठरवतो. आणि म्हणून 1990च्या दशकामध्ये जेव्हा आपल्याला वाटलं की आपण आपल्या अर्थव्यवस्थेला भांडवलशाहीच्या अनुषंगाने त्या दिशेने आपण घेऊन जाऊ आणि त्या पद्धतीने आपण कायदे बनवून ती अर्थव्यवस्था आपण त्या पद्धतीने वळवलेली आहे. अर्थव्यवस्थेची दिशा हे मुळातच या रचनेवर अवलंबून आहे. भारतामध्ये जे समाजवाद आहे ते समाजवाद अनेक प्रकारचा समाजवाद भारतामध्ये आपण किंवा पाहतो. मार्क्सवादी समाजवाद देखील भारतामध्ये आहे. आंबेडकर बाबासाहेबांनी मांडलेला समाजवाद पण त्या ठिकाणी आहे. जे समाजवाद आपण लोकशाही समाजवाद स्वीकारलो, नेहरू प्रणीत समाजवाद देखील भारतामध्ये आहे. प्रकारचे समाजवाद. मला या ठिकाणी या सगळ्या पार्श्वभूमीतनं सांगायचं एवढं होतं की आपण या कुठल्या प्रकारचा समाजवाद स्वीकारला पाहिजे, त्यातून शेवटी आपण लोकशाही समाजवाद स्वीकारला आणि या लोकशाही समाजवादाच्या माध्यमातून आपण अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी मिश्र अर्थव्यवस्थेचं मॉडेल स्वीकारलं. त्या मिश्र अर्थव्यवस्थेच्या मॉडेलला बाबासाहेबांनी पण मिश्र अर्थव्यवस्थेचंच मॉडेल सांगितलं होतं. परंतु बाबासाहेबांचं मॉडेल आपण स्वीकारलं असतं तर आजतागायत आपल्याला ती समाजवादी समाज रचना बदलता आली नसती, जी की आपण 1991ला बदलली. का बदलली तर घटनेमध्ये तशी तरतूद होऊ शकलेली नसल्या कारणाने ती आपण बदलली. तर हे समाजवाद जे आपण मिश्र स्वरूपाच्या अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून आपण स्वीकारले आणि आपली अर्थव्यवस्था मिश्र स्वरूपाची झाली. त्यासाठी आपण 1948 मध्ये इंडस्ट्रियल पॉलिसी रिझोल्युशन 1948 मध्ये एक औद्योगिक धोरण आपण ठरवलं. त्यामध्ये जे 3 महत्वाचे उद्योग होते, आर्म्स अँड अम्युनेशन, ॲटॉमिक एनर्जी, रेल्वे इंडस्ट्री, हे पब्लिक सेक्टरमध्ये आपण ठेवले. त्यानंतर महत्वाचे असणारे इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंटच्या अनुषंगाने 18 उद्योग हे प्रायव्हेट सेक्टर आणि पब्लिक सेक्टर यांच्या संयुक्त विद्यमाने आपण सुरू केले आणि अदर काही प्रायव्हेट आणि कोऑपरेटिव्ह सेक्टर्सच्या माध्यमातून काही उद्योगांना आपण परवानगी दिली. त्यानंतर दुसरं औद्योगिक धोरण जे आपण 1956 मध्ये स्वीकारलं
त्या 1956च्या औद्योगिक धोरणाचे काही महत्वाचे पैलू असे होते. शेड्यूल ए, शेड्यूल बी, शेड्यूल सी असे 3 प्रकारे उद्योगांचं वर्गीकरण करण्यात आलं होतं. महत्वाचे असणारे देशातले 17 उद्योग सरकारचे मालकीचे करण्यात आले. त्यानंतर शेड्यूल बी मधले 12 उद्योग पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपच्या माध्यमातून त्यांचा विकास करण्यात आला. आणि शेड्यूल सी मध्ये असणारे काही उद्योग ते खाजगी उद्योजकांना त्या ठिकाणी परवानगी देण्यात आली. हा दुसरा जो महत्वाचा औद्योगिक धोरण आहे. मिश्र अर्थव्यवस्थेच्या अनुषंगाने अर्थव्यवस्थेचा जो पाया रचला गेला तो पाया 1948च्या औद्योगिक धोरणामध्ये आणि 1956च्या औद्योगिक धोरणामध्ये आपल्याला दिसून येतं. इथे गव्हर्नमेंटने म्हणजे सरकारने आपली मक्तेदारी आर्थिक क्षेत्रामध्ये म्हणजे औद्योगिक क्षेत्रामध्ये आपली मक्तेदारी प्रस्थापित केलेली होती आणि खाजगी उद्योजकांना अनेक प्रकारचे निर्बंध त्यांनी उद्योग सुरू करण्यामध्ये लादलेले होते. म्हणजे या देशाच्या विकासाच्या अनुषंगाने आवश्यक असणारे सर्व निर्णय सर्व उद्योग सरकारने आपल्या ताब्यात ठेवलेले होते. त्यानंतर तिसरं जे औद्योगिक धोरण होतं ते म्हणजे 1976चं. त्यात फार जास्त असे पूर्वीच्या धोरणामध्ये काही बदल करण्यात आलेले नव्हते. पण चौथं जे औद्योगिक धोरण आपण स्वीकारलं 1991 मध्ये आपल्या अर्थव्यवस्थेत फार मोठ्या प्रमाणात बदल झालेले आपल्याला पाहावयास मिळतात. म्हणजे 20व्या शतकाच्या शेवटच्या टप्प्यात 1991 मध्ये आता जो पहिला टप्पा मी सांगितल्याप्रमाणे भारताला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं होतं, भारत पारतंत्र्यात गेलं होतं, त्यात ब्रिटिशांची ईस्ट इंडिया कंपनी रिस्पॉन्सिबल होती आणि जे औद्योगिक क्रांती जगाच्या पातळीवर झालेली होती त्या औद्योगिक क्रांतीचा जो फायदा घेतला त्या देशांनी मोठ्या प्रमाणात लॅटिन अमेरिका, आफ्रिका आणि आशिया खंडातील अनेक देशांवरती आपलं साम्राज्य प्रस्थापित केलं. चायनाचं डेव्हलपमेंट, शेजारचा आपला जो देश आहे चायना, त्या चायनाचं डेव्हलपमेंट बघता आपल्याला असं लक्षात येईल की 1000 वर्षापूर्वी चायना खूप अग्रेसर होता. परंतु 20व्या शतकामध्ये चायना मागे का पडला तर त्या औद्योगिक क्रांतीची लाट चायनापर्यंत न पोहोचल्या कारणाने चायना मागे पडला. औद्योगिक क्रांती झाल्या कारणाने आपण मोठ्या प्रमाणात आपली पिळवणूक त्या ठिकाणी झालेली आहे भारताची युरोपियन राष्ट्रांकडून. आणि औद्योगिक क्रांतीची लाट जगभर ज्या देशांनी अनुभवली, उपभोगली ते देश विकसित झालेत आणि विकसित झालेल्या देशांनी त्यावेळेला अविकसित असणाऱ्या देशांवरती आपलं साम्राज्य प्रस्थापित केलं. त्यामध्ये भारत एक देश आहे. आता या दुसऱ्या टप्प्यात 1990 म्हणजे 21व्या शतकाची सुरुवात होत असताना मी मगाशी बोललो ईस्ट इंडिया कंपनी जे भारतात व्यापारासाठी आलेली होती ती मल्टीनॅशनल कंपनी होती. औद्योगिक क्रांतीच्या बळावरती विकसित असणाऱ्या देशांनी, पाश्चिमात्य देशांनी, प्रामुख्याने युरोपीय देशांनी मोठ्या प्रमाणात भांडवल गोळा केलेलं होतं. कॅपिटलिझम म्हणजे कॅपिटलिस्ट कंट्रीज ते बनलेत. त्यांनी संपत्ती मिळवली, मोठ्या प्रमाणात भांडवल त्यांनी एकत्रित केलं आणि 1955 20व्या शतकाच्या मध्यामध्ये जे देश पारतंत्र्यात होते त्या देशांना हळूहळू स्वातंत्र्य मिळालं. त्यामध्ये भारत एक आहे. आपल्याला स्वातंत्र्य मिळालं तर मोठा लढा आपण स्वातंत्र्याचा उभारलो. मोठा लढा आपल्याला उभारावं लागलं हे मुद्दामून सांगतोय कारण मला त्यातनं एक मुद्दा त्या ठिकाणी स्पष्ट करायचा ते मी माझ्या पुढील टप्प्यात स्पष्ट करणार आहे. फार मोठा स्वातंत्र्याचा लढा आपण उभारलो. फार मोठं इंटरनॅशनल प्रेशर असल्या कारणाने दुसऱ्या खंडामध्ये इंग्लंडवरती आपल्याला त्या सगळ्या कारणास्तव आपल्याला लढा उभारल्या कारणास्तव आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. अर्थव्यवस्था आपण मिश्र स्वरूपाची स्वीकारली. 1991 पर्यंत ते आलो होतं. आता 1991 मध्ये म्हणजे 21व्या शतकाची सुरुवात होती, शिल्लक होतं त्यावेळेला दुसरं मॉडेल स्वीकारण्यासाठी आपल्याला भाग पाडलं आणि जगातील भारतासारख्या इतर अनेक विकसनशील देशांना देखील
ज्याला आपण अविकसित किंवा विकसनशील म्हणतो, अशा अनेक विकसनशील देशांना या 21व्या शतकाच्या सुरुवातीच्या टप्प्यात या भांडवलशाही असणाऱ्या देशांनी, म्हणजे औद्योगिक क्रांतीच्या माध्यमातून जे देश भांडवलशाही बनलेत, अशा कॅपिटलिस्ट कंट्रीजनी जगातील इतर विकसनशील देशांना जागतिकीकरण, खाजगीकरण आणि उदारीकरण हे धोरण स्वीकारायला भाग पाडलं, ज्यात भारत एक आहे. 1991 मध्ये आपण हे धोरण स्वीकारलं, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन अँड ग्लोबलायझेशन, LPG ज्याला आपण म्हणतो. हे का स्वीकारलं? तर आपल्याला काही कर्जाची आवश्यकता होती. $7 बिलियन एवढं आपलं कर्ज आपण जागतिक बँकेकडनं आपण घेतलो आणि एका अटीवर आपल्याला हे कर्ज दिलं की तुमच्या अर्थव्यवस्थेचं असणारं मूळचं स्वरूप तुम्हाला बदलावं लागेल, तेव्हा आम्ही कर्ज देऊ. आपण मूळचं जे स्वरूप होतं मिश्र अर्थव्यवस्था, म्हणजे समाजवाद आणि भांडवलशाही यांचं सह अस्तित्व आपल्या अर्थव्यवस्थेत होतं, तो मॉडेल आपण मोडकळीस आणलं आणि 1991चं जे धोरण आपण स्वीकारलं त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे डी रिझर्वेशन ऑफ पब्लिक सेक्टर. भारतातील उद्योग जे होते, ज्या उद्योगावर सरकारची मालकी होती, अशा उद्योगांचं डी रिझर्वेशन करणे, म्हणजे राखीव जे सरकारने आपल्याकडे उद्योग ठेवले होते ते राखीव उद्योग खुले करणे प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंटसाठी. त्यानंतर डी लायसेन्सिंग, म्हणजे सरकारचा जो औद्योगिक क्षेत्रावरती निर्बंध होता, पकड होती, ती पकड ही शिथिल करण्यात आली. त्यानंतर तिसरा टप्पा होता डिसइन्व्हेस्टमेंट. डिसइन्व्हेस्टमेंट म्हणजे निर्गुंतवणुकीकरण. सरकारी उपक्रमातील किंवा सरकारी उद्योगातील गुंतवणूक टप्प्याटप्प्याने खासगी क्षेत्राला विकणे. त्यानंतर फॉरेन इन्व्हेस्टमेंट, विदेशी गुंतवणुकीच्या बाबतीत उदार धोरण स्वीकारणे, लिबरल पॉलिसी. 51% विदेशी गुंतवणूक देशामध्ये गुंतवण्यास परवानगी देणे. काही उद्योगांच्या बाबतीत 74% फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटला परवानगी देणे. काही उद्योगांच्या बाबतीत 100% फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटला परवानगी देणे. त्याच प्रकारे वित्तीय क्षेत्रामध्येही, म्हणजे फायनान्शियल सेक्टरमध्ये, बँकांमध्येही आपण प्रायव्हेट बँकांना इन्व्हेस्टमेंटसाठी अलाउड केलं आणि प्रायव्हेट बँकांना आपण अलाउड केलं. इंटरनॅशनल ट्रेडच्या बाबतीत, आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या बाबतीतही बाहेरच्या देशात उत्पादित झालेल्या वस्तूंना परवानगी देणे, आपल्या देशामध्ये उद्योग सुरू करायला परवानगी देणे, अशा प्रकारचं उदार धोरण आपण स्वीकारलं. आणि त्या कारणास्तव अनेक मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन्स, बहुराष्ट्रीय कंपन्या भारतामध्ये आले आणि यात भारतातीलही भांडवलदार जो वर्ग आहे तो वर्गही मोठ्या प्रमाणात आहे. त्याचं पुढच्या टप्प्यात पुढच्या तिसऱ्या टप्प्यात त्याचं विश्लेषण मी देणारच आहे. आता मी फक्त समाजवादाची पार्श्वभूमी सांगत आहे. म्हणजे 1991 मध्ये, म्हणजे 21व्या शतकाच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये, सुरुवात होण्याच्या आधीच्या एका दशकामध्ये हे सगळे बदल अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याला पाहावयास मिळतात. 1951 पासून 1991 पर्यंत जी आपली अर्थव्यवस्था होती ती मिश्र स्वरूपाची होती. त्यामध्ये सरकारने अर्थव्यवस्थेच्या विकासाची जबाबदारी स्वीकारली होती, लोकांच्या रोजगार उपलब्ध करून देण्याची जबाबदारी स्वीकारली होती. ते 1991 मध्ये खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणाच्या माध्यमातून आपण आपल्या अर्थव्यवस्थेला महत्वाची कलाटणी दिली. महत्वाचे बदल त्या ठिकाणी आपण घडवून आणले. आणि अशा प्रकारे आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये बदल घडून आणण्यास महत्वाचं कारणीभूत दुसरं जे घटक आहे ते म्हणजे ग्लोबलायझेशन. पहिला जो घटक होता भांडवलशाहीला कारणीभूत असणारा, ते पहिला जो घटक होता औद्योगिक क्रांती. आपल्याकडे ईस्ट इंडिया कंपनी मल्टीनॅशनल कॉर्पोरेशनच्या स्वरूपात आली. आज आपण पाहतो की अनेक मल्टीनॅशनल कंपनीज भारतामध्ये आपली गुंतवणूक पाहतायत, करतायत. मोठ्या प्रमाणात परकीय कंपन्यांना परवानगी दिलेली आहे. आपल्या देशाच्या खासगी उद्योजकांना आपण मोकळीक दिलेली आहे आणि प्रायव्हेट सेक्टरला आपण प्राधान्य दिलेलं आहे. हे कशामुळे? तर दुसरा जो ट्रेंड आहे तो म्हणजे ग्लोबलायझेशनचा ट्रेंड.
की 21व्या शतकाच्या सुरुवातीला म्हणजे 20व्या शतकाच्या शेवटच्या टप्प्यात आणि 21व्या शतकाच्या सुरुवातीला ही लाट जगभर आपल्याला पाहायला मिळते. कम्युनिस्ट म्हणून घेणारा चायना देखील राहू शकलेला नाहीये. भारताने भारत आणि चायना या दोन अर्थव्यवस्थांमध्ये फरक एवढाच आहे, आपण जे ग्लोबलायझेशनचं मॉडेल स्वीकारलं ते मॉडेल संपूर्ण अर्थव्यवस्थेला आपण लागू केलं. चायनाला देखील ग्लोबलायझेशन स्वीकारावं लागलं, पण त्यांनी सेक्टर वाईज आपली अर्थव्यवस्था खुली, पूर्ण अर्थव्यवस्थाच खुली करून टाकलेली आहे. चायनाने काही झोन्स निश्चित केले आणि त्या झोन पुरतच त्यांनी ग्लोबलायझेशन स्वीकारलेलं आहे. इतरत्र चायनाचा त्याचा परिणाम होताना दिसत नाही, फक्त त्या झोन मध्येच ग्लोबलायझेशनचा परिणाम दिसतो. कम्युनिस्ट म्हणून घेणाऱ्या चायनाला देखील ग्लोबलायझेशनच्या या लाटेमध्ये यावं लागलं आणि ग्लोबलायझेशन स्वीकारावं लागलं. का तर जगातील अनेक देशांना ही लाट स्वीकारावी लागली आणि या लाटेमध्ये आपल्या अर्थव्यवस्था काय आहे. आता इथे माझ्या व्याख्यानाचा जो दुसरा भाग आहे तो दुसरा भाग या ठिकाणी पूर्ण होतोय. आपण या देशामध्ये स्वीकारलेले समाजवादी मिश्र स्वरूपाची अर्थव्यवस्था, त्याची वाटचाल हे 20व्या शतकाच्या शेवटपर्यंत कशी आलेली आहे वाटचाल होत आणि 20व्या शतकाच्या शेवटी 21व्या शतकाच्या सुरुवातीला भारतीय अर्थव्यवस्थेचं हळूहळू चित्र कशा स्वरूपात बदलत गेलं, इथपर्यंत माझ्या दुसऱ्या टप्प्याच्या व्याख्यानामध्ये मी आलेला आहे. आता मी माझ्या व्याख्यानाच्या तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्याकडे. यामध्ये मी आपल्याला महत्वाच्या गोष्टी, काही आकडेवारी भारतीय अर्थव्यवस्थेच्या बाबतीत सांगणार आहे. येथे आपण ग्लोबलायझेशन स्वीकारल्याच्या नंतर म्हणजे जेव्हा मिलेनियम 2000 ची सुरुवात झाली, 21व्या शतकाच्या सुरुवातीला मोठमोठ्या गप्पा विकासाच्या, भारताच्या विकासाच्या बाबतीत सुरू झाले. त्यामध्ये काही इंटरनेटच्या मीडियाने, काही न्यूजपेपर्सने किंवा काही त्यांच्या असे पब्लिकेशन्स झाले. येत्या काही 20 वर्षामध्ये 30 वर्षामध्ये महासत्ता होण्याची संधी भारताला उपलब्ध आहे. जगाच्या पातळीवर दोन मोठ्या अर्थव्यवस्था म्हणून भारत आणि चायना उदयास, हे सगळं काही ग्लोबलायझेशन मध्ये शक्य झालं होतं. आणि आपण प्रायव्हेटायझेशन देखील स्वीकारलं. त्यामध्ये आपण होतं की सरकारी मालकीचे उद्योग चांगले चालत नाही, तोट्यात चालतात, असे कारण दाखवून आपण डिसइन्व्हेस्टमेंट केलं, त्यांचे शेअर्स विकले, त्यांना प्रायव्हेट केलं. त्यांची एफिशियन्सी आणि कॉम्पिटिटिव्हनेस वाढवण्यासाठी, म्हणजे भारतातील उद्योगांची स्पर्धात्मकता वाढावी, भारतातील उद्योगांची कार्यक्षमता वाढावी, भारतातील ह्युमन रिसोर्सचं कार्यक्षमता वाढावी, या अनुषंगाने आपण त्या गोष्टींना पुष्टी देत गेलो. खाजगीकरण, जागतिकीकरणाला आपण सपोर्ट करत गेलो, पुष्टीत करत गेलो. का तर भारतीय अर्थव्यवस्थेची इथून पुढची घोडदौड कशी असणार आहे असं एक चित्र रंगवण्यात आलं, असं एक बनवण्यात आलं आणि त्यात सांगण्यात आलं येत्या काही काळामध्ये भारत महासत्ता होण्याच्या मार्गावर आहे. भारताचं जे जीडीपी आहे, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, हे जीडीपीच्या बाबतीत भारत, पर्चेसिंग पॉवर पॅरिटीच्या संदर्भात जीडीपीच्या बाबतीत भारत जगातल्या 3ऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे आणि नॉमिनल जीडीपीच्या बाबतीत भारत जगातला 5व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. एक कॉम्पिटिटिव्ह वर्ल्ड म्हणजे स्पर्धात्मक जगाकडे आपण वळू लागलेलो होतो. आपल्या उद्योगांची स्पर्धा, आपल्या ह्युमन रिसोर्सेसची स्पर्धा जगातील इतरांसोबत, कन्झ्युमरिस्ट बिहेवियर, उपभोगवाद ज्याला आपण चंगळवाद म्हणतो, ते चंगळवाद भारतामध्ये फोपावू लागलेला होता. फॉरेन इन्व्हेस्टमेंटमुळे, विदेशी गुंतवणुकीमुळे काही इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट आपल्याला एका वेगळ्या पद्धतीने पाहायला मिळाले. त्या प्रमाणात परकीय गुंतवणूक भारतामध्ये होऊ लागली. त्या ग्रोथ रेट आपलं वाढू लागलेलं होतं. इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट, औद्योगिक क्षेत्राचा वृद्धी दरही वाढू लागलेला होता. इन्फ्रास्ट्रक्चर, जे खाजगी उद्योजकांना आवश्यक असणारे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, आधारभूत संरचना आहे,
त्या आधारभूत संरचना उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने प्रयत्न होऊ लागलेले होते. म्हणजे मोठमोठे हायवे बांधणे, उड्डाण पूल बांधणे, पॉवर जनरेशन साठीचे प्रयत्न होणे, हे असे इन्फ्रास्ट्रक्चर्स त्या ठिकाणी निर्माण करण्याचे मोठे प्रयत्न या जागतिकीकरणाच्या काळात झालेले आहेत. त्यानंतर महत्वाचं म्हणजे इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये मोठी क्रांती झाली. राजीव गांधींच्या काळापासून त्याच्यासाठी प्रयत्न झालेत आणि त्यानंतर मोठी क्रांती घडवून आणली. त्यानंतर इनक्रेडिबल इंडिया म्हणजे अतुल्य भारत अशा प्रकारे एक चित्र रंगवण्यात आलं. शेअर बाजारची मोठ्या प्रमाणात होत असणारी जे उसंडी होती म्हणजे डेव्हलपमेंट होतं, शेअर बाजाराच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात असे चर्चा होऊ लागलेली होती. त्यानंतर फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, विदेशी गुंतवणूक मोठ्या प्रमाणात भारतात येऊ लागलेलं होतं. विदेशी व्यापारामध्ये भारताचे शेअर्स वाढू लागलेले होते, म्हणजे भारताचा विदेशी व्यापारात निर्यातीतला वाटा वाढू लागलेला होता. हॉस्पिटॅलिटी, 5 स्टार हॉटेल्स, मेट्रोपॉलिटन सिटीज, त्यानंतर मोठमोठे हायवेज आणि मोठमोठे सिटीज कनेक्टिव्हिटीसाठी रेल्वे यंत्रणा, हे सगळे चित्र. टुरिझम डेव्हलपमेंट, सेज सारखे प्रकल्प, स्पेशल इकॉनॉमिक झोन सारखे प्रकल्प, मोठमोठ्या प्रमाणात जमिनी ज्या आहेत त्या जमिनी खाजगी व्यक्तींना, इंटरनॅशनल कंपनीजना देण्यात आले. त्याच्या पुनर्वसनाचा तिथल्या लोकांचा प्रश्न तर बाजूलाच राहिला, तर तो सेज सारखे प्रकल्प, हायवे डेव्हलपमेंट, मॉल्स, सिनेमा हॉल्स, फ्लायओव्हर ब्रिजेस, IITs, IIMs, शिक्षण घेणे म्हणजे कॉन्व्हेंट इंग्लिश मीडियम मध्ये शिक्षण, इंग्रजी बोलणे, कॉम्प्युटर येणे, म्हणजे सुशिक्षिताची व्याख्याच बदलली. जो इंग्रजी बोलतो, ज्याला कॉम्प्युटर येतो, तो सुशिक्षित म्हणून त्याला ओळख निर्माण झाली. म्हणजे हे सगळं काही चित्र 21व्या शतकाच्या सुरुवातीला निर्माण झालेलं होतं आणि भारत एका मोठ्या पद्धतीने वाटचाल करू लागलेला आहे. आता काही दिवसातच महासत्ता होणार असं चित्र रंगवण्यात आलेलं होतं आणि ही लाट जी भारतात आली होती ती जागतिकीकरणामुळे ही लाट आली. हे स्वप्न जे दाखवलेले होते ते जागतिकीकरणामध्ये दाखवलेले होते. आता दुसरी बाजू जेव्हा आपण बघतो, अर्थव्यवस्थेचा हा जो विकास आहे, डबल डिजिट ग्रोथ रेट, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, 3ऱ्या क्रमांकाची, 5व्या क्रमांकाची जगातली अर्थव्यवस्था, चायनाच्या बरोबरीने उभी राहणारी अर्थव्यवस्था, काही दिवसात अमेरिकेसोबत कॉम्पिटिटिव्ह असणारी अर्थव्यवस्था, असे चित्र रंगवण्यात आलेले होते, जे की आता पण रंगवले जात आहेत वेगळ्या पद्धतीने आपल्याला लक्षात येतं. दुसरी जी अर्थव्यवस्थेची बाजू आहे, सेकंड साइड, अदर साइड, आरोग्याच्या बाबतीतली ढासळलेली भारताची यंत्रणा, शिक्षणाच्या बाबतीत समान पद्धतीचं शिक्षण भारतामध्ये मिळत नाही. माझ्या मागाशी सांगितलं कॉन्व्हेंट इंग्लिश मीडियम स्कूल, तो शिकणार, IIT, IIMs मध्ये प्रवेश घेणार, मोठ्या याच्यात प्रवेश घेऊन मोठ्या लाखोंच्या पगार असणाऱ्या त्या नोकरीमध्ये तो लागणार आणि त्यानंतर मग दुसऱ्या बाजूला जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये कोण शिकणार. मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शिकतायत, मराठी मीडियम माध्यमांच्या शाळेत किंवा रिजनल लँग्वेजेसच्या शाळांमध्ये शिकतायत. ते विद्यार्थी कुठे जाणार या कॉम्पिटिटिव्ह वर्ल्डमध्ये? त्यांना कॉम्प्युटर कोण शिकवणार, त्यांना इंग्रजी कोण शिकवणार? आणि या कॉम्पिटिटिव्ह वर्ल्डमध्ये स्पर्धा करण्यासाठी त्यासाठी सरकारचे काही प्रयत्न झालेले आहेत का? आणि या शिक्षणाच्या बाबतीत असणारी उदासीनता, आरोग्याच्या बाबतीत असणारी उदासीनता, भारताचं सरासरी आयुर्मान कमी आहे. 80-85 वर्षापर्यंत विकसित देशांचं सरासरी आयुर्मान आहे. भारतातील लोकांचं सरासरी आयुर्मान 70च्या आसपास, 72च्या आसपास आहे. 72 पण नाही, 65-68च्या आसपास आहे. अन्न सुरक्षिततेची समस्या, देशातील लोकांना पुरून उरेल एवढा अन्नधान्याचा साठा आपल्याकडे आहे, परंतु ते अन्नधान्य क्वालिटीच्या बाबतीत काय, पौष्टिकतेच्या बाबतीत काय, कुपोषणाची काय समस्या आहे, लोकसंख्या वाढती आहे, त्या वाढत्या लोकसंख्येला रोजगार देण्याच्या बाबतीत काय यंत्रणा आहे, पॉवर्टी, दारिद्र्य रेषेच्या बाबतीत काय आहे, $1.90 पेक्षा कमी उत्पन्न दर दिवशी असणारे लोकांचं प्रमाण भारतामध्ये, आपण जरी म्हणत असू आपली आकडेवारी की आमचं प्रमाण हे 10-12% आसपास आहे, वर्ल्ड बँकेचं म्हणणं आहे भारताचं दारिद्र्य हे साधारणपणे 27-28% आसपास आहे. मगाशी बोललो उड्डाण पूल, इन्फ्रास्ट्रक्चर, हायवेज कन्स्ट्रक्शन कशासाठी? या देशातील भांडवलदारांचे उद्योग त्यांच्या भरभराटीसाठी. आज पाऊस पडल्याच्या नंतर खेडेगावापर्यंत संपर्क राहत नाही, त्या गावातल्या रस्त्यांचं काय, त्यांच्या कनेक्टिव्हिटीचं काय? ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी सर्व देशामध्ये आहे का? आज आपण
इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या गप्पा करतोय, पण अनेकांपर्यंत ही कनेक्टिव्हिटी पोहोचते का? मार्जिनलाइज सेक्शन्स, या समाजातील जे वंचित घटक आहेत त्या वंचित घटकाचा या देशाच्या संपत्तीत असणारा हिस्सा काय? स्लम्स, जे झोपडपट्ट्यांमध्ये राहतात, ते कुठल्या समाज गटातील व्यक्ती आहेत? उच्चभ्रू समाजातील माणसं कधी गरीब होऊन झोपडपट्टीत येतात का? किंवा झोपडपट्टीतील माणूस कधी श्रीमंत होऊन उच्चभ्रू वस्तींमध्ये जातो का? आणि मग त्या झोपडपट्ट्यांमध्ये राहणारा समाज विशिष्टच का आहे? सामाजिक कारणे याला घटक कारणीभूत आहेत. जातीय व्यवस्था असेल किंवा आणखी काही यंत्रणा, सामाजिक यंत्रणा असेल, ते त्याला कारणीभूत आहे. मग झोपडपट्टीत राहणारा तो समाज काही विशिष्ट समाज घटकातीलच तो व्यक्ती आहे. तीच व्यक्ती का झोपडपट्टीत असते? मग त्यांचा प्रश्न काय? मगाशी प्राचार्य साहेबांनी, गाडे साहेबांनी एक उल्लेख केला होता, रेल्वे याच्या खाजगीकरणाचे प्रयत्न चालू आहेत. दिल्लीमध्ये मागच्या एका न्यूजपेपरमध्ये आलेलं होतं, दिल्लीमध्ये जे रेल्वे लाईनच्या आसपास जे झोपडपट्ट्या आहेत ते झोपडपट्ट्या उठवण्याच्या अनुषंगाने रेल्वे बोर्डाने, माझ्या मते कोर्टाची परवानगी त्या रेल्वे बोर्डाला मिळालेली आहे की झोपडपट्टी जी आसपास आहे, रेल्वे मुळात झोपडपट्टी मोठ्या प्रमाणात रेल्वे स्थानकाच्या आसपासच्याच भागामध्ये असते, आणि दिल्लीमध्ये जी झोपडपट्टी आहे रेल्वेच्या आसपासची उठवण्याची परवानगी मिळालेली आहे. आणि हे झोपडपट्टी उठवणार, साफसुथरी करणार, आणि मग ही रेल्वे यंत्रणा कोणाकडे सुपूर्द करणार? तर खाजगी लोकांकडे सुपूर्द करणार, खाजगी कंपन्यांना सुपूर्द करणार. म्हणजे गव्हर्नमेंट ही सगळी यंत्रणा करून ते सगळं काय खाजगी करून टाकणार. मग त्या झोपडपट्टीत राहणाऱ्यांनी जायचं कुठं? त्यांचं उदरनिर्वाहाचं काय साधन आहे? त्यांचं पुनर्रचनेचा काय प्रश्न आहे? हा सेकंड साइड सांगतोय अर्थव्यवस्थेची. वर्कर सिक्युरिटी, आर्थिक सुरक्षिततेचं काय? कामगारांच्या आर्थिक सुरक्षिततेचं काय? संघटित स्वरूपातला रोजगार किती आहे? एकूण या देशामध्ये जेवढे रोजगार उपलब्ध आहेत त्यापैकी फक्त 10 ते 15% लोक संघटित क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. बाकी सर्व 80% कामगार हे असंघटित क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांच्या इकॉनॉमिक सिक्युरिटीचं काय? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इकॉनॉमिक इनिक्वॅलिटी. भारतामध्ये बहुआयामी स्वरूपाची जी इनिक्वॅलिटी आहे, विषमता आहे, त्या विषमतेचं काय? बहुआयामी स्वरूपाची, फक्त आर्थिक विषमता भारतामध्ये नाहीये. आर्थिक विषमतेला कारणीभूत अनेक सामाजिक घटक आहेत. भारतात लिंग्विस्टिक इनिक्वॅलिटी, रिलिजियस इनिक्वॅलिटी, कास्ट बेस्ड इनिक्वॅलिटी, जेंडर बेस्ड इनिक्वॅलिटी, त्या असे अनेक स्वरूपाचे विषमता आहेत, इनिक्वॅलिटीज आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे कास्ट बेस्ड इनिक्वॅलिटी. माणसांच्या, भारतातील लोकांच्या मेंटॅलिटीमध्ये ही भिडलेली एक गोष्ट आहे. मग या इनिक्वॅलिटीच्या बाबतीत कुठल्या उपाययोजना केलेल्या आहेत? मग यासाठी कुठल्या यंत्रणेची गरज आहे? हे सगळी गोष्ट आपल्याला तपासून पाहावी लागते. डेव्हलपमेंटच्या ज्या गप्पा आपण केलेल्या आहेत त्या काही गोष्टी मी सांगितलेल्या आहेत. त्यानंतर दुसरं जे भारतातील चित्र आहे, समाजातलं चित्र आहे, अर्थव्यवस्थेचं चित्र आहे, ते चित्र देखील मी तुमच्या समोर मांडलेलं आहे. आता काही आकडेवारीनिशी मी तुम्हाला ते चित्र स्पष्ट करतो, जेणेकरून या विषयाचं गांभीर्य आपल्याला लक्षात येईल. मगाशी मी बोलल्याप्रमाणे 2019 मध्ये भारताची अर्थव्यवस्था हे जगातील 3ऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे पर पर्चेसिंग पॉवर पॅरिटीच्या बेसिसवर. 5व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे नॉर्मल जीडीपीच्या बेसिसवर. म्हणजे $2.94 ट्रिलियन एवढी भारताची जीडीपी आहे. 1980 मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा क्रमांक जगाच्या पातळीवरती 13वा क्रमांक होता. आता आपण 5व्या क्रमांकावरती आलेलो आहोत. भारताची जी जीडीपी आहे, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट आहे, त्याचा आकडा $2.94 ट्रिलियन इतका आहे. $2.94 ट्रिलियन. अमेरिकन अर्थव्यवस्था जगातील पहिल्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. त्यांचं जीडीपी आहे
ट्रिलियन डॉलर्स, जे की भारताची जवळपास 3 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था आहे जीडीपीच्या बाबतीत, स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या बाबतीत. दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे चायना, जीडीपी आहे 15 ट्रिलियन डॉलर. तिसरी आहे जपान 5 ट्रिलियन डॉलर. चौथी आहे जर्मनी 4 ट्रिलियन डॉलर. पाचवी आहे भारतीय अर्थव्यवस्था. भारतीय अर्थव्यवस्था 5व्या क्रमांकावरती आहे, त्याचं 3 ट्रिलियन डॉलर एवढी जीडीपी आहे. एकूण जगाच्या जीडीपी मध्ये भारताचा वाटा 3% इतका आहे. एकूण जगाच्या जीडीपी मध्ये अमेरिकेचा वाटा 23% इतका आहे. आता जगातील 5व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आणि भारतामध्ये जेवढं भारताचं जीडीपी आहे, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट आहे, त्या जीडीपीच्या 25% संपत्ती भारतातील अब्जाधीशांची आहे. फॉर्ब्स मॅगझिनने जे 2020 मध्ये आकडेवारी पब्लिश केलेली आहे, त्या आकडेवारीनुसार भारतामध्ये 102 अब्जाधीश आहेत. 102. त्या 102 अब्जाधीशांपैकी भारतातले काही निवडक सुरुवातीचे 25-30 अब्जाधीशांची संपत्ती, 40 अब्जाधीशांची संपत्ती हे भारताच्या जीडीपीच्या 25% आहे. आणि जीडीपीच्या बाबतीत भारत जगातील 5व्या क्रमांकाचा देश आहे, 5th लार्जेस्ट इकॉनॉमी ऑफ द वर्ल्ड. आणि भारताच्या जीडीपीच्या 25% एवढी संपत्ती फक्त मोजके 40 अब्जाधीशांची आहे. म्हणजे आपण किती मोकळीक उद्योजकांना दिलेली आहे, खासगी क्षेत्राला दिलेली आहे. खासगी क्षेत्राला दिलेली आहे म्हणण्यापेक्षा काही ठराविक भांडवलदारांना किती मोकळीक आपण अर्थव्यवस्थेने दिलेली आहे. आता विकसित देश जे अमेरिका आहे, अमेरिकेची अर्थव्यवस्था जीडीपी हे 21 ट्रिलियन डॉलर्सची आहे. भारताचे जीडीपी 3 ट्रिलियन डॉलर, अमेरिकेचे जीडीपी 21 ट्रिलियन डॉलर. आणि अमेरिकेतील जे अब्जाधीश आहेत, त्या अमेरिकेतील अब्जाधीशांची संपत्ती त्यांच्या जीडीपीच्या फक्त 12 ते 13% आहे. आणि भारतातील अब्जाधीशांची संपत्ती भारताच्या जीडीपीच्या 25% आहे. तुलना करा, म्हणजे आपण किती प्रमाणात भांडवलशाही देश बनलेलो आहोत आणि भांडवलशाही म्हणून घेणारा अमेरिका किती प्रमाणात भांडवलशाही देश आहे. त्यांच्या अब्जाधीशांची संपत्ती एकत्रीकरण 12% आहे. आपल्या अब्जाधीशांच्या संपत्तीचं एकत्रीकरण हे 25% गेलेलं आहे. अलीकडील आकडेवारी सांगतो, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या 50व्या बैठकीमध्ये जी आकडेवारी पब्लिश झालेली होती 2018 मध्ये, भारतातल्या 63 बिलियनियर्स जे अब्जाधीश भारतातले आहेत, त्या 63 अब्जाधीशांची संपत्ती ही भारतातल्या 2018-19च्या बजेटपेक्षाही जास्त आहे. भारताचं जे अंदाजपत्रक आहे, बजेट आहे भारतीय अर्थव्यवस्थेचं, भारतीय अर्थव्यवस्थेचं जे अंदाजपत्रक आपण बघतो 18-19 मध्ये 25 लाख कोटी इतक्या रकमेचं अंदाजपत्रक भारताचं आहे. 19-20 मध्ये 28 लाख कोटी, म्हणजे 25 ते 30 लाख कोटीच्या आसपासचं अंदाजपत्रक या 2-3 वर्षातलं आहे. एका वर्षाचं अंदाजपत्रक सांगतोय 25 लाख कोटी. आणि भारतातील 63 अब्जाधीशांची वैयक्तिक संपत्ती ही भारताच्या अंदाजपत्रकापेक्षाही जास्त आहे. तर आता विचार करा की मुठभर भांडवलदारांना आपण किती मोकळीक दिलेली आहे. भारतातील 70% लोकांची संपत्तीचं एकत्रीकरण, एकूण भारतातल्या, त्याच वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची आकडेवारी आहे, भारतातील 70% लोकांच्या संपत्तीचं एकत्रीकरण करून जेवढा आकडा मिळेल संपत्तीचा, तेवढी संपत्ती भारतातील फक्त 1% श्रीमंत लोकांकडे आहे. 70% संपत्ती एकीकडे, त्याचं एकत्रीकरण फक्त 1% लोकांची संपत्ती तेवढी आहे. हे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची आकडेवारी आहे. आणखी एक आकडा तुम्हाला या ठिकाणी मी मुद्दाम सांगू इच्छितो
हा आकडा 21व्या शतकाच्या सुरुवातीचा आहे, म्हणजे 2007-8च्या आसपास. भारतामध्ये जे बिलियनियर्स आहेत, जे अब्जाधीश आहेत, एकूण भारताच्या अब्जाधीशांकडे ही संपत्ती वाढते. एका तासाला 120 कोटी रुपये संपत्ती ते मिळवतात. भारतातील सर्व अब्जाधीश मिळून एका तासाला 120 कोटी रुपये ते मिळवतात. म्हणजे भारतातील सर्व अब्जाधीश मिळून एका मिनिटाला त्यांच्या संपत्तीत 2 कोटी रुपयांची भर पडते. त्यात अंबानीची पण आकडेवारी दिलेली आहे. मुकेश अंबानी पेट्रोकेमिकल्स हे एका मिनिटाला 40 लाख रुपये मिळवतात. एका मिनिटाला 40 लाख रुपये. हे कॅल्क्युलेशन 21व्या शतकाच्या सुरुवातीच्या अर्थव्यवस्थेच्या 2007-8ची आकडेवारी आहे. एका मिनिटाला 40 लाख रुपये मिळवतात. म्हणजे आपला शेतकरी, शेतमजूर, प्रामुख्याने भूमिहीन शेतमजूर शेतीमध्ये किती तास काम करतो आणि एका दिवसाच्या 8 तासाच्या नंतर त्याला मजुरी किती मिळते आणि या 70 वर्षाच्या कालखंडामध्ये 1950 पासून त्याच्या मजुरीमध्ये किती रुपयांनी वाढ झाली याचा अंदाज आपण लावू शकतो. एवढी पराकोटीची विषमता आपल्याला पाहावयास मिळते. विषमतेच्या बाबतीत आणखी एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी मी नमूद करू इच्छितो. माझ्या व्याख्यानाच्या शेवटच्या टप्प्यात मी येतोय आकडेवारी सांगून. आणखी एक महत्वाचा मुद्दा, भारतातील 1% श्रीमंत लोक जी आहेत, भारतातील 1% श्रीमंतांकडे भारतातील 53% संपत्ती एकवटलेली आहे. भारतातील टॉपचे 5% श्रीमंत यांच्याकडे देशातील 70% संपत्ती एकवटलेली आहे. भारतातील टॉपचे 10% श्रीमंत यांच्याकडे देशाची 75% संपत्ती एकवटलेली आहे. आणि उर्वरित 90% लोकसंख्येकडे फक्त एकूण देशाच्या संपत्तीचा 20 ते 25% वाटा आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात विषमता आपल्याला आपल्या देशामध्ये पाहावयास मिळते. एवढ्या प्रमाणात मोकळीक आपण खासगी उद्योजकांना दिलेलो आहोत. अलीकडच्या गव्हर्नमेंटने लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये आता आपली जीडीपी मायनसमध्ये गेलेली आहे. त्याला अनेक लॉकडाऊन तर कारणीभूत आहेच, परंतु लॉकडाऊनच्या आधी 2 वर्षापूर्वी गव्हर्नमेंटने जे निर्णय घेतले ते देखील कारणीभूत आहेत. 17, 18, 19, 19-20 या 2-3 वर्षामध्ये अनेक असे निर्णय झालेत. रेराच्या कायद्याच्या बाबतीत घेतलेला निर्णय, त्यानंतर कामगारांच्या बाबतीत घेतलेला निर्णय, त्यानंतर डिमॉनिटायझेशनचा घेतलेला निर्णय, तिथपासून जी सुरुवात झाली तेव्हापासून आपली जीडीपी ही कमी होत आहे. आता मायनस झाली आहे. लॉकडाऊन त्याला कारणीभूत आहे, पण त्या व्यतिरिक्त त्या लॉकडाऊनच्या आधीची परिस्थिती देखील कारणीभूत आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता अलीकडे लॉकडाऊन मध्ये सगळे शांत बसलेले असताना कुठल्याही प्रकारचे चर्चा न होता, कुठल्याही प्रकारची वादावादी न करता, महत्वाचं म्हणजे चर्चा न होता आपल्याला पाहावयास मिळेल की भारताने, नीती आयोगाने सल्ला दिलेला आहे. नीती आयोगाचं असं म्हणणं आहे की भारताने आता येत्या पुढच्या टप्प्यामध्ये भारताचे 23 पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्स, 23 शासकीय मालकीचे असणारे अंडरटेकिंग्स यांचं खासगीकरण करण्याचं ठरवलेलं आहे. त्यातून भारताला 52,000 कोटी रुपये उभारायचे आहेत. कशासाठी? तर आता हे कोसळलेल्या अर्थव्यवस्थेला सांभाळण्यासाठी, जीडीपी जे मायनसमध्ये गेलेलं आहे, अर्थव्यवस्था जी ढासळलेली आहे त्याला सांभाळण्यासाठी. म्हणजे हे पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्स, गव्हर्नमेंटच्या मालकीचे असणारे उद्योग चांगले चालत नाही, त्यांची एफिशियन्सी कमी आहे, भाग अशातला नाहीये, तर खर्च भागवण्यासाठीचा हा प्रयत्न आहे. त्यात महत्वाचं म्हणजे भारत पेट्रोलियम, ज्या भारत पेट्रोलियमचं प्रॉफिट 2076 कोटी रुपये भारत पेट्रोलियमचं प्रॉफिट त्यांनी मागच्या वर्षी मिळवून दिलेलं होतं, त्याचे 53% स्टेक्स गव्हर्नमेंटने प्रायव्हेट सेक्टरला विकण्याचं ठरवलेलं आहे. 53%. फायनान्शियल एक्सप्रेसची आकडेवारी आहे, जे की फायद्यात चालणारा उद्योग आहे. त्यानंतर
BSNL प्रायव्हेटायझेशन करण्याचा निर्णय आहे, प्रस्ताव आहे. LIC 10% शेअर्स LICचे प्रायव्हेट सेक्टरला विकण्याचा प्रस्ताव आहे. महाराष्ट्र बँक त्याचबरोबर त्यासोबत 4 असे बँक आहेत की बँक ऑफ महाराष्ट्र, पंजाब अँड सिंध बँक, युको बँक, असे 4 बँक स्पीडअप स्टेक म्हणजे त्यांचं लवकरात लवकर खासगीकरण करण्याचा निर्णय सरकारच्या प्रस्तावात आहे. रेल्वेच्या बाबतीत जे सध्या चर्चेचा विषय आहे, मी मगाशी दिल्लीचं उदाहरण दिलं होतं, दिल्ली रेल्वेचं. त्यामध्ये ड्रायव्हर आणि गार्ड हे 2च कर्मचारी सरकारचे असतील आणि त्या व्यतिरिक्त देशातील 151 रेल्वेज, देशातील 109 ट्रॅक्स आणि 151 रेल्वेज हे खासगी मालकीचे धावण्याची सुरुवात होणार आहे. त्यामध्ये फक्त ड्रायव्हर आणि गार्ड हा सरकारी कर्मचारी असणार, बाकी सर्व प्रायव्हेट सेक्टरचा सुपूर्द करणार आहे. रेल्वे यंत्रणा फार मोठी यंत्रणा भारतात आहे. पब्लिक सेक्टरमध्ये फार महत्वाचा वाटा रेल्वेचा आहे. सेपरेट बजेट ज्या रेल्वेचा पब्लिश होत असतो, अनेक कर्मचारी मध्ये काम करतात, त्याचं प्रायव्हेटायझेशनचा विचार चालू आहे. त्यानंतर एअर इंडिया, ज्याचं प्रॉफिट 2015-16 मध्ये एअर इंडियाने 102 कोटी रुपये गव्हर्नमेंटला प्रॉफिट मिळवून दिलेले आहे. त्याचे 100% शेअर्स गव्हर्नमेंटने विकण्याचा निर्णय अलीकडे घेतलेला आहे. का तर त्यांचं म्हणणं आहे गव्हर्नमेंटला परवडत नाहीये, एअर इंडिया तोट्यात चालते. पण याच एअर इंडियाने 3 वर्षापूर्वी तुम्हाला प्रॉफिट मिळवून दिलेलं आहे. त्याबरोबर मालगाडीचे डबे बनवणारा जे रेल्वेचा व्यवसाय आहे, रेल्वेचा जे उपक्रम आहे कॉनकॉर, याचं प्रायव्हेटायझेशन होणार आहे. हायड्रो इलेक्ट्रिसिटी म्हणजे तेहरी हायड्रो डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, नॉर्थ ईस्टर्न इलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन म्हणजे हायड्रो पॉवर, यांचं देखील स्टेक्स म्हणजे शेअर्स म्हणजे डिसइन्व्हेस्टमेंट करून यांचं देखील खाजगीकरण करण्याचा प्रयत्न गव्हर्नमेंटचं सध्या सुरू आहे. आणि या खाजगीकरणातून, या हायड्रो इलेक्ट्रिसिटीच्या खाजगीकरणातून गव्हर्नमेंटला जवळपास 15,000 कोटी रुपयांची अपेक्षा आहे. 7 एअरपोर्ट्सचं ऍक्विजिशन एका सिंगल प्रायव्हेट कंपनीला देण्यात आलेले आहेत. अदानींना, त्यांच्या उद्योग समूहाला देशातील 7 एअरपोर्ट्स त्या एकाच उद्योगाला दिलेले आहेत. आणि जे प्रक्रिया उद्योग आहेत ते सर्व उद्योग, जी साखळी आहे उद्योगांची, ती सर्व साखळी हळूहळू प्रायव्हेटायझेशनच्या कडे. हॅलो हॅलो गाणं वाजतं. सर बोला. मी करू शकत नाही. हॅलो. तुम्ही तर हे सर्व उद्योग प्रायव्हेट झालेले आहेत, प्रायव्हेट करण्याच्या मार्गावरती आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रायव्हेटायझेशनचा ट्रेंड आपल्याकडे चालू आहे. हे विचार करण्यासारखी गोष्ट या ठिकाणी आहे असं मला वाटतं. दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर भारतामध्ये जे जमिनीचं वाटप, भारतीय अर्थव्यवस्थेतील कृषी क्षेत्राचा वाटा 17% आहे, क्षेत्राचा वाटा 30% आहे, सेवा क्षेत्राचा वाटा 53% आहे. पीसी लावणार हो, दुसऱ्या पीसीला सर कसं आणि ही ज्या पीसीला उभं बसलेत का नाही सर बोलण्याचा आवाज येतोय. हॅलो. प्राथमिक क्षेत्राचा जीडीपीतला वाटा 17% आहे, औद्योगिक क्षेत्राचा वाटा 30% आहे, सेवा क्षेत्राचा वाटा जवळपास 53% आहे आणि कृषी क्षेत्रामध्ये जो की 17% वाटा जीडीपी मध्ये आहे, त्यात जवळपास 47% लोकसंख्या कार्यरत आहे. म्हणजे देशाची निम्मी लोकसंख्या उदरनिर्वाहासाठी, रोजगारासाठी प्राथमिक क्षेत्रावर अवलंबून आहे आणि त्याचं उत्पादन एकूण जीडीपीच्या फक्त 17% आहे. म्हणजे हे विरोधाभास आपल्याला लक्षात येईल. मग एवढ्यासाठी आकडे सांगतोय की भारतामध्ये ग्रामीण भागामध्ये अनेक भूमिहीन शेतमजूर, सीमांत शेतकरी की जे आपल्या शेतीतून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाहही करू शकत नाही. 2013ची जी आकडेवारी आहे NSSO, नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑर्गनायझेशनची अलीकडची आकडेवारी, त्यानंतर 10 वर्षांनीच ते सर्वे होणार आहे 2023ला.
लँड अँड लाईफ स्टॉक सर्वे, त्यांची आकडेवारी अशी आहे की देशामध्ये 83% भूमिहीन मार्जिनल फार्मर्स, भूमिहीन आणि सीमांत शेतकरी आहेत, अशांचं प्रमाण 83% इतकं आहे. म्हणजे स्मॉल फार्मर्स, लहान शेतकरी, भूमिहीन आणि सीमांत शेतकरी यांचं प्रमाण 93% इतकं आहे. आणि या 93% लोकांकडे फक्त या देशाची 50% जमीन यांच्यामध्ये वाटणी झालेली आहे. आणि दुसऱ्या बाजूला 7% लोकसंख्या अशा भांडवलदार म्हणजे भूमीदार, ज्याला आपण ज्यांच्याकडे जमीन आहे, जमीनदार आहेत, अशा मोठ्या जमीनदारांकडे 7% जमीनदार आहेत. 45% देशाची शेतजमीन त्यांच्या फक्त 7% लोकांच्या वाट्याला गेलेली आहे. शेड्यूल्ड कास्ट आणि शेड्यूल्ड ट्राईब्सचे आकडे त्या रिपोर्टमध्ये दिलेले आहेत. त्या रिपोर्ट प्रमाणे या देशातील 83% शेड्यूल्ड कास्ट अँड शेड्यूल्ड ट्राईब्स हे भूमिहीन आणि मार्जिनल म्हणजे सीमांत शेतकरी आहेत. म्हणजे जे आपल्या शेतजमिनीवरती शेती करून आपल्या कुटुंबाचं पालन पोषण करू शकत नाहीत, असे 83% शेतकरी आहेत. हे किती विषम प्रमाणात देशाच्या संपत्तीची वाटणी झालेली आहे याची आकडेवारी मी तुम्हाला सांगितलेली आहे. आणि आता शेवटच्या टप्प्यात मी काही कन्क्लुजन या ठिकाणी सांगू शकतो कन्क्लुडिंग स्वरूपात, की मी माझ्या भाषणाच्या सुरुवातीला असं सांगितलं होतं की एका प्रकारची लाट, म्हणजे मला एका त्या सेमिनारमध्ये त्या तज्ज्ञांनी म्हटलं होतं की आउटडेटेड सब्जेक्टच्या बाबतीत हे बोलतायत. ते आउटडेटेड सब्जेक्ट त्यांना का वाटलं? कारण लाट ग्लोबलायझेशनची होती, लाट प्रायव्हेटायझेशनची होती आणि मी सोशलिझमवर बोलत होतो, म्हणून त्या लाटेमध्ये ते सब्जेक्ट आउटडेटेड वाटलं. आणि अशा प्रकारे ग्लोबलायझेशनची जी लाट आहे, जे ट्रेंड चालू आहे जगभरामध्ये, त्यात शोषितांचा वर्ग हा कालबाह्य झालेला आहे, चर्चाबाह्य झालेला आहे, अदृश्य झालेला आहे. त्यांची चर्चाच कुठे होताना दिसून येत नाही. मी सुरुवातीला बोललो होतो माझ्या व्याख्यानाच्या, मी परत म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी स्वातंत्र्य लढ्यामध्ये लोकांनी कशासाठी? तर परकीय सत्ता झुगारून आपली सत्ता प्रस्थापित करण्यासाठी. परंतु आपल्याच हिरावून घेतलेल्या हक्कासाठी, सामाजिक स्वरूपाचे, आर्थिक स्वरूपाचे जे हक्क आपले हिरावून घेतले जातात, नागरी स्वरूपाचे हक्क हिरावून घेऊ शकत नाहीत आपले, कारण घटनेने ते हक्क आपल्याला बहाल केलेले आहेत मूलभूत हक्काच्या स्वरूपात. तुमचे राजकीय स्वरूपाचे हक्क हिरावून कोणाची कोण हिंमत करू शकत नाही, कारण ते हक्क घटनेने तुम्हाला दिलेले आहेत मूलभूत स्वरूपाचे. परंतु तुमचे सामाजिक हक्क आणि आर्थिक स्वरूपाचे हक्क जे हिरावून घेतले जात आहेत, मगाशी मी आकडेवारी सांगितलेली आहे कशा पद्धतीने संपत्तीचं एकत्रीकरण चाललेलं आहे, हे जे हक्क तुमचे हिरावून घेतले, सरकारच्या मालकीचे उद्योग असतील तर आम्ही हक्काने आमचा वाटा रोजगाराच्या स्वरूपात सरकारला मागू. खाजगी उद्योजकांकडे तुम्ही काय म्हणून तुमच्या हक्काच्या स्वरूपात, हक्काच्या वाणीत तुम्ही तुमचा वाटा मागू शकता? हा प्रश्न आहे. म्हणजे आमचे हक्क हिरावून घेतले जात आहेत एका वेगळ्या पद्धतीने. एका वेगळ्या प्रकारचं साम्राज्यवाद या देशामध्ये येतोय का काय असं वाटू लागलेलं आहे. म्हणजे त्या अर्थाने मी बोलत नाहीये, मी ग्लोबलायझेशनच्या अर्थाने बोलतोय. ही जी लाट चालू आहे, देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी लोकांनी स्वातंत्र्य संग्रामात सहभाग घेतला, कारण परकीयांची सत्ता झुगारून आपली सत्ता प्रस्थापित करायची होती. परंतु या देशातील लोकांनी कधीही मोठ्या प्रमाणात सिव्हिल वॉर उभारलेलं नाहीये. आपल्या हिरावून घेतलेल्या हक्कांच्या मागणीसाठी, हिरावून घेतलेले हक्क मिळवण्यासाठी या देशातील लोकांनी सिव्हिल वॉर कधीही केलेलं नाहीये. हे सिव्हिल वॉर अपेक्षित आहे आणि हे सिव्हिल वॉर जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत अर्थव्यवस्थेचं हे चित्र बदलणार नाही. हे सिव्हिल वॉर जगातील अनेक विकसित देशांमध्ये झालेला आहे. पाश्चिमात्य देशांमध्ये त्यांच्या हक्कांसाठी लोकांनी लढा उभारलेला आहे. सिव्हिल वॉर त्यांनी केलेला आहे. 1917 मध्ये रशियाने राज्यक्रांती केलेली आहे. चायनामध्ये मोठ्या प्रमाणात राज्यक्रांती झालेली आहे 1950 मध्ये. पण भारतामध्ये अशा प्रकारची क्रांती
लोकांकडनं सिव्हिल वॉर झालेला आपल्याला दिसून येत नाही. कारण शोषितांचा वर्ग हा कालबाह्य होतोय, चर्चाबाह्य होतोय. संघर्ष करणाऱ्यांचा वर्ग हा चर्चेच्या बाहेर ठेवला जातोय. आणि अशा प्रकारे या शोषितांची चर्चा झाली पाहिजे. देशाचं भवितव्य देशामध्ये राहणाऱ्या बहुसंख्य लोकांच्या भवितव्यावर अवलंबून आहे. आम्हाला महासत्ता होण्याचं स्वप्न नाहीये. महासत्ता होण्याच्या बाबतीत स्वप्न बघतोय, ठीक आहे, पॉझिटिव्हिटी आहे. महासत्ता होऊन जगाच्या इतर अर्थव्यवस्थांसोबत कॉम्पिटिशन करण्यासाठीचा रेस आम्ही खेळत नाहीये. आमच्या देशातील लोकांच्या प्राथमिक स्वरूपाच्या गरजा भागल्या पाहिजेत, यासाठीचे प्रयत्न आपल्या अर्थव्यवस्थेत झाले पाहिजे. शोषितांना न्याय मिळवून देण्याच्या अनुषंगाने प्रयत्न अर्थव्यवस्थेत झाले पाहिजेत. आणि त्यासाठी समाजवादी धोरण किंवा समाजवादाची लाट एकदा येणं गरजेची आहे. आमची अर्थव्यवस्था आम्ही वस्तूंच्या उत्पादनासाठी आणि नफा मिळवण्यासाठी आणि उत्पन्न मिळवण्यासाठी अर्थव्यवस्था चालवतोय का लोकांना चांगलं राहणीमान आणि लोकांचं भवितव्य घडविण्यासाठी, या देशातील लोकांचं पब्लिकचं भवितव्य घडवण्यासाठी अर्थव्यवस्था चालवतोय, हे विचार करण्याची गरज आहे. म्हणजे वस्तू केंद्रित अर्थव्यवस्था आम्हाला अपेक्षित नाहीये. ग्रोथ रेट, इन्व्हेस्टमेंट, एक्सपोर्ट, वस्तू केंद्रित अर्थव्यवस्था आम्हाला नकोय. आम्हाला व्यक्ती केंद्रित अर्थव्यवस्था करायचंय आणि आम्हाला एक रोल मॉडेल या अर्थव्यवस्थेमध्ये एक रोल मॉडेल बनून उभारायचंय, ना की आम्हाला महासत्ता बनून उभारण्याची अपेक्षा आहे. तर या सर्व गोष्टींचा विचार या ठिकाणी होणे अपेक्षित आहे. आणि समाजवादाची संकल्पना किंवा समाजवादाचे जे धोरण आहे त्या धोरणाचा पुनर्विचार करून या आपल्या अर्थव्यवस्थेची, जे भांडवलशाहीच्या लाटेत, जागतिकीकरणाच्या लाटेत वाहून चाललेली अर्थव्यवस्था आहे, त्याला परत कुठेतरी कलाटणी देण्याची आज रोजीची गरज आहे, असं माझं प्रामाणिक मत आहे. आणि अशा स्वरूपात मी या ठिकाणी माझ्या या व्याख्यानाचा तिसरा जो भाग आहे तो तिसरा भाग या ठिकाणी पूर्ण केलेला आहे. आणि मला संयोजकांनी बोलण्याची संधी दिली, मला हे प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलं, त्याबद्दल मी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी, प्राचार्य गाडे साहेब, अर्थशास्त्र विभागातील विभाग प्रमुख आणि विभागातील सहकारी आणि महाविद्यालयातील सर्व सहकाऱ्यांचे मी या ठिकाणी आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद सर. ओके सर, थँक्यू. आपण त्या ठिकाणी आम्हाला आज समाजवाद आणि भारतीय 21व्या शतकातील भारतीय अर्थव्यवस्था यावरती मार्गदर्शन केले, याबद्दल मी आमची श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था व श्रीमती मिनलबेन मेहता कॉलेज पाचगणी तसेच अर्थशास्त्र विभाग या माध्यमातून आपले आभार मानतो. त्याचबरोबर हा वेबिनार घेण्यासाठी आम्हाला मार्गदर्शन करणारे, आम्हाला प्रेरणा देणारे आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अरुण गाडे साहेब यांचेही मी आमच्या अर्थशास्त्र विभागाच्या वतीने आभार मानतो. त्याचबरोबर सर्व उपस्थित सहभागी प्राध्यापक यांचेही मी महाविद्यालयाच्या वतीने आभार मानतो. महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक बंधू भगिनींनी हा वेबिनार यशस्वी करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली, त्याबद्दलही मी अर्थशास्त्र विभागाच्या वतीने त्यांचे आभार मानतो. त्याचबरोबर श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी यांचेही मी या ठिकाणी महाविद्यालयाच्या वतीने आभार मानतो. त्याचबरोबर तांत्रिक सहाय्य करणारे प्राध्यापक संतोष निलागे सर यांचे मी मनस्वी आभार मानतो. आणि या ठिकाणी आजचा वेबिनार या ठिकाणी पूर्ण झाला असं मी जाहीर करतो. धन्यवाद सर.